तथागत भगवान बुद्धांचा विजय असो. तथागत भगवान बुद्धांचा विजय असो. तथागत भगवान बुद्धांचा विजय असो. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. तर आजच्या कार्यक्रमाचे आपल्याला अध्यक्ष लाभलेले आहेत प्रबुद्ध प्रेरणा विहाराचे अशोक अवसरे साहेब. मी त्यांना विनंती करते त्यांनी स्थानापन्न व्हावे. सर्वांना जय भीम. आत्ताच अध्यक्षाच्या नावाची सूचना झालेली आहे तेव्हा मी संघाच्या वतीने अनुमोदन देते. सर्वांना जय भीम. तसेच आज आपल्याला जे वक्ते लाभलेले आहेत ते BG घाटे सर. ते बौद्धाचार्य आहेत, केंद्रीय शिक्षक आहेत, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा पुणे पूर्व ना जिल्हा पूर्व इथे आहे. ते रेल्वेमधून सेवानिवृत्त झालेले आहेत आणि हॉस्टेल सुप्रिटेंडेंट होते. हॉस्टेल सुप्रिटेंडेंट म्हणून कोरेगाव पार्कमध्ये ते सध्या सेवानिवृत्त झालेले आहेत. आता मी त्यांना विनंती करते त्यांनी सुद्धा स्थानापन्न व्हावे. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे मोहन रोकडे साहेब यांनाही विनंती करते त्यांनी स्थानापन्न व्हावे. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई भीमाई सावित्रीबाई यांना त्रिवार वंदन. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अवसरे साहेब यांना सप्रेम जय भीम, घाटे साहेब वक्ते यांना सप्रेम जय भीम आणि रोकडे साहेबांना सप्रेम जय भीम. सर्व उपासक उपासिकांना सप्रेम जय भीम. आपली हे कार्यक्रमाची सुरुवात ही नेहमी स्वागत गीताने होत असते. तर वर्षानुवर्षाच्या आपुलकीची फुले बहरली सभोवती. वर्षानुवर्षाच्या आपुलकीची फुले भरली सभोवती. स्वागत गीताच्या या प्रसंगी महिमा त्यांचा गावो किती. तर आजचे हे स्वागत गीत गाणारे पोपट मोरे सर यांना मी विनंती करते त्यांनी स्वागत गीत गावे. प्रथमतः सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन. तसेच सर्व आदर्श महामातांना देखील त्रिवार अभिवादन करून तसेच आपल्या विहाराचे संस्थापक अध्यक्ष कालकथित बाळासाहेब साळवे यांना देखील अभिवादन करून मंचकावर असलेले आमच्या प्रबुद्ध विहाराचे अध्यक्ष आदरणीय अवतरे साहेब, तसेच आजचे वक्ते भारतीय बौद्ध महासभेचे घाटे साहेब, तसेच रोकडे सर, तसेच सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या सचिव महिला मंडळाचे सचिव आयुष्यमती सुजाता बाराते आणि उपस्थित जमलेले सर्व धम्म बांधव उपासक उपासिका यांना सविनय जय भीम करून मी आज या ठिकाणी मला जे गीत गाण्याची संधी दिली आली ते आपणापुढे गीत सादर करीत आहे. गीत आहे ज्याप्रमाणे कुंभार चिखल तोडवतो मडकं घडवतो असं बाबासाहेबांनी आपल्याला माणूस बनवून माणुसकीच्या शिखरावर पोहोचवलेले आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गीत गात आहे. कुंभारा परी तू भीमा समाजाला घडविले. 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 धिकारून गुलामीला बुद्धाकडे वळविले. धिकारून गुलामीला कडे वळविले. 22 प्रतिज्ञेची भीमा तू दीक्षा दिली. बुद्धाच्या विचारांची भीमा तू भिक्षा दिली.
प्रगतीच्या शिखरावर आम्हाला चढविले, प्रगतीच्या शिखरावर आम्हाला चढले. कुंभारापरी तू भीमा समाजाला घडविले, समाजाला घडविले. जीवन उधारले पंचशील, जीवन उधारले पाळताना पंचशील. झोपडीच्या जागी आता दिसू लागला बंगला, झोपडीच्या जागी आता दिसू लागला बंगला. लाचारी गरिबीला तुझं दूर पळविले, लाचारी गरिबीला तुझं दूर पळविले. कुंभारापरी तू भीमा समाजाला घडविले, समाजाला घडविले. दरवाजे केले खुले शिक्षणाच्या भावनांचे, दरवाजे केले खुले शिक्षणाच्या भावनांचे. दूध आम पाजिले गुरगुर त्या वाघिणीचे, दूध आम पाजिले गुरगुर त्या वाघिणीचे. तुझ्या तुझ्या दूध दूध आम पाजिले गुरगुर त्या वाघिणीचे. तुझ्या पायी दूध आम पाजिले गुरगुर त्या वाघिणीचे. बुद्धाच्या धम्माने केलेले नवलाये, धम्माकडे वळले भीमा तुझे अनुयायी. सर्व पोट जातीला अमृताने जुळविले, सर्व पोट जातीला अमृताने जुळविले. कुंभारापरी तू भीमा समाजाला घडविले, समाजाला घडविले, समाजाला घडविले. जय भीम नमोदाय, जय भीम. कुंभारा परी तू भीमा समाजाला घडवले. दादांनी खूप सुंदर गीत गायलं, त्यांच्यासाठी परत एकदा जोरदार टाळ्या. रणवीर साहेबांना विनंती करते, त्यांनी काल, आज आणि उद्या हे 2 शब्द सांगावे. जगद्वंदनीय जगद्गुरु शाक्यमणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई यांच्या पवित्र स्मृतींना विचारणा त्रिवार अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अवचरे साहेब, आमचे मित्र भीमरावजी घाटे, हे आम्ही 1987 पासून एकत्र काम करतो आणि बुद्धगयेला आम्ही 1987 साली गेलो होतो. तर असे आमचे मित्र घाटे साहेब, आमचे आपले भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे मोहन रोकडे साहेब आणि सूत्रसंचलन करणाऱ्या आमच्या भगिनी सुजाताताई बाराते आणि आपणा सर्वांना सप्रेम जय भीम. थोडक्यात घेतो, वेळेचं बंधन आहे. काल म्हटलं तर 1 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाचा फ्लॅग अनावरण झालेला आहे. सुप्रीम कोर्टाला 75 वर्ष पूर्ण झाली. सुप्रीम कोर्ट 28 जानेवारी 1950ला 26 जानेवारी 1950ला आपण प्रजासत्ताक संविधान स्वीकारलं आणि 2 दिवसांनी सुप्रीम कोर्टाची स्थापना झालेली आहे. आणि त्या प्रित्यर्थ काल 1 सप्टेंबरला 75वा वर्धापन दिन सुप्रीम कोर्टाचा म्हणून फ्लॅग हे केला आहे. तो फ्लॅग कसा आहे बघा, निळा कलर आहे त्याला आणि त्या फ्लॅगवरती संविधान आहे, त्या फ्लॅगवरती अशोक चक्र आहे अशा प्रकारे, आणि त्या फ्लॅगवरती सुप्रीम कोर्टाची इमारतीचा पण नकाशा आहे. अशा प्रकारे तो फ्लॅग इनॉग्रेट केला गेलेला आहे. म्हणजे मला सांगायचा मतितार्थ, कितीही यांनी संविधान बदलणे किंवा त्याच्या अपरोक्ष चालायचा प्रयत्न केला तरी ते करता येत नाही. बाबासाहेबांचा निळा कलर हा स्वीकारावाच लागतो आहे, संविधान स्वीकारावं लागतं, बाबासाहेबांनी दिलेलं अशोक चक्रही स्वीकारावं लागतं, याच्याशिवाय यांना पर्याय नाही. अशा प्रकारे 1 सप्टेंबर हा दिवस साजरा केला गेला आहे. त्याच्यानंतर मला पुढं जाऊन सांगावंसं वाटतं की 5 नोव्हेंबर
5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आणि तो कोणाच्या जयंतीनिमित्त केला जातो? डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली हे त्या भारताचे राष्ट्रपती होते, उपराष्ट्रपती पण होते. यांच्या जयंतीनिमित्त हा साजरा केला गेला राधाकृष्ण यांची हिस्ट्री जर वाचली, चांगलंही काम आहे, आम्ही नाही म्हणत नाही, चांगलंही काम आहे, पण त्याबरोबर वाईटही काम तितकंच आहे. स्वतःचा त्यांचा मुलगा त्यांचं आत्मचरित्र लिहितो, त्यांचा मुलगा, पोटचा मुलगा त्यांचं आत्मचरित्र लिहितो आणि त्या आत्मचरित्रामध्ये तो स्वतः म्हणतो की माझ्या आईला हा व्यभिचारी म्हणतो बाप, राष्ट्रपती, आणि दुसऱ्या महिलांशी संबंध ठेवतो. अशा प्रकारे स्वतःचा पोटचा मुलगा म्हणतो म्हणजे, आणि राष्ट्रपती त्यांना त्यांच्या नावानं शिक्षक दिन साजरा केला जातो. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे एका प्राध्यापकाने, ते कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये ते प्रिन्सिपल होते, कुलगुरू होते. एका प्राध्यापकानं, त्याचं नाव होतं जदुनाथ सिन्हा, याने PhDसाठी एक प्रबंध सादर केला होता आणि तो PhDचा प्रबंध सादर केल्यानंतर राष्ट्रपतींनी राधाकृष्ण पल्ली यांनी त्याच्यातलं साहित्य चोरून स्वतःच्या नावाने पुस्तक पब्लिश केलं आणि पब्लिश केलं. त्याच दिवशी त्या माणसाला PhD दिली. त्या माणसानं ते पुस्तक वाचल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, अरे हे माझंच साहित्य यांनी पब्लिश केलं याच्या नावाने. त्यांनी त्यांच्यावरती 20,000 रुपयाचा भरपाई गुन्हा दाखल केला आणि यांनी काय केलं, त्याच्याविरुद्ध 1 लाखाचा मानहानीचा दावा दाखल केला. अशा प्रकारचे हे शिक्षक दिन साजरे करणारे राधाकृष्ण पल्ली शेवटी तडजोड केली आणि या राष्ट्रपतींनी, राधाकृष्ण पल्लींनी त्यांना 10,000 रुपये आतल्या बाजूने दिले. अशा प्रकारे ती केस हे केली. खरं वास्तविक शिक्षक दिन कोणाच्या नावाने साजरा केला गेला पाहिजे की ज्या महात्मा फुल्यांनी, त्या माता सावित्रीबाईनं किती त्रास काढला. पहिली महिलांची शाळा अख्ख्या भारतामध्ये पहिली शाळा काढतायत अशा माणसाने किती त्रास. पण हे असं का होतं? हे असं का होतं? त्याचं सरळ आणि साधं कारण, ह्या 3% सत्ता या भारतामध्ये सिन्स लॉंग आहे, फार वर्षापासून आहे. आणि मग हे 3% फक्त 3%चाच विचार करतात, बाकीच्या कुणाचा विचार करत नाहीत. म्हणून हे बाकी सगळे आपण मागे राहिलेलो. तर अशा प्रकारे हे शिक्षक दिन. त्याच्यानंतर पुढं जाऊन मला सांगावंसं वाटतं, 10 सप्टेंबर 1932ला ग्रामपंचायत स्थापण्याचा कायदा, जो पहिलं मंत्रिमंडळ जे होतं 1932चं, जे ब्रिटिश सरकारनं नियुक्त केलेलं होतं, त्याच्यामध्ये बाबासाहेबांना सुद्धा मेंबर करून घेतलेलं होतं. 26 ते 36 बाबासाहेब टोटल 10 वर्ष मुंबई इलाख्याचे त्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते. 1926 ते 1936 त्या काळामध्ये 1932ला ग्रामपंचायत स्थापन करण्याचा प्रस्ताव आला होता आणि तो प्रस्तावामध्ये बाबासाहेबांनी विरोध केला. त्याचं कारण असं होतं, जोपर्यंत माझ्या शूद्र अतिशूद्र महिलांना जोपर्यंत संरक्षण मिळत नाही, कारण ह्या सत्तेवरती फक्त तुमचेच लोक जाणार आहेत. तिथं जो काही सरपंच असेल, जो काही उपसरपंच असेल, जे काही काम करणारे असते सगळे तुमचे असतील. त्या ठिकाणी अस्पृश्याला कुठल्याही प्रकारचा वाव राहणार नाही, त्यांच्यावरती अन्याय केला जाईल. म्हणून पहिल्यांदा अस्पृश्यांना, स्त्रियांना संरक्षण हा कायदा केला तरच हे विधेयक पास करावं आणि त्याप्रमाणे सरकारनं ऐकलं आणि ते विधेयक पास केलं. अशा प्रकारे बाबासाहेबांना कुठलीही गोष्ट आली तर त्यामध्ये ते स्त्रियांचा आणि अस्पृश्यांचा संरक्षण आहे का, त्यांच्यासाठी काही चांगलं आहे का, हे पाहून मगच ते बिल पास करत होते. अशा प्रकार बाबासाहेबांचं काम होतं. त्याच्यानंतर मला पुढं जाऊन सांगायचं वाटतंय की हा आजचा दिवस, आज आहे 8 तारीख, जागतिक साक्षरता दिन आहे. म्हणजे आणि हा 1967 सालापासून साजरा केला जातो.
त्याचं कारण एक जगामध्ये जसं भारतामध्ये अशिक्षितपणा होता तसा बाहेरच्या देशातही अशिक्षित होते. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी शिकलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, लिहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे. यासाठी हा साक्षरता दिवस आजच्या दिवशी आहे. तो 1967 सालापासून सुरू केला जातो आहे. आणि एक सांगायचं झालं कालची घटना, काल होता 7 सप्टेंबर आणि हा कालचा 7 सप्टेंबर हा आहे उमाजी नाईक यांची जयंती. हा उमाजी नाईक आमच्या अध्यक्ष जे पुरंदरचे आहेत त्या पुरंदरचे आहेत. उमाजी नाईक हा पुरंदरचा अध्यक्ष साहेबांच्या गावचे. आणि हे उमाजी नाईक रामोशी बेरड या समाजातले होते आणि त्यांना नाईक ही पदवी दिली गेली. त्याचं कारण असं होतं, तुम्ही पहा शिवाजीराजांनी जे राज्य स्थापन केले, स्वराज्य जे स्थापन केलं आहे याच्यामध्ये शिवाजीराजांना सर्व बॅकवर्डच्या लोकांनी मदत केलेली आहे. हे रामोशी असतील, बेरड असतील, आपले लोक असतील किंवा ज्या अस्पृश्य लोकांनी शिवाजीला खरं जर राज्य स्थापना करण्यामध्ये अस्पृश्य लोकांनी जास्तीत जास्त मदत केलेली आहे. म्हणून किल्ल्यांचे सुभेदार त्यांनी अशा लोकांना निवडले. तर त्या पुरंदर किल्ल्याचे ते किल्लेदार होते. कोण? हे उमाजी नायकाचे वडील. आणि त्या किल्ल्याचे ते सुभेदार होते. त्या किल्ल्याचं त्यांच्याकडं सगळं कामकाज होतं. पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे 1800मध्ये 1 जानेवारी 1800ला आपल्या 500 सैनिकांनी या पेशवाईचा झेंडा उतरवला आणि युनियन जॅक शनिवारवाड्यावरती फडकवायला आपल्या 500 महार सैनिकांनी कामगिरी केली आणि ब्रिटिशांची सत्ता या पुण्यावरती आली. ब्रिटिशांनी मग ह्या लोकांना काढलं. त्याचं कारण असं होतं की हे लोक शूर आहेत म्हणून त्यांना काढलं. मग त्यामुळं त्या उमाजी नायकाला त्याचा राग आला आणि उमाजी नायकांनी त्यांच्याविरुद्ध बंड केलं. इतकं मोठं बंड केलं ह्या माणसाने की अक्षरशः एका लढाईमध्ये 3 ब्रिटिश अधिकाऱ्यांची मुंडकी कापली त्यांनी आणि ती तहसीलदाराला भेट पाठवली. अतिशय वर्ष 43 फक्त तो माणूस जगला. त्याला या पुण्याच्या तहसीलदार कचेरीमध्ये, मामलेदार कचेरी आपण म्हणतो ना, तिथं त्याला फाशी दिली गेली आणि 3 दिवस त्याची डेड बॉडी बाहेर जे पिंपळाचं झाड आहे बघा, आजही ते पिंपळाचं झाड आहे पूर्वेच्या बाजूला, तिथं ते लटकत ठेवलेलं होतं दहशत निर्माण करण्यासाठी. असा हा उमाजी नाईक याने स्वतःचं राज्य निर्माण केलेलं होतं आणि स्वतःला राज्याभिषेक जेजुरीच्या खंडोबाच्या पायथ्याशी त्याने स्वतःला राज्याभिषेक देऊन स्वतःला राजा घोषित केलेलं होतं. असा हा स्वातंत्र्य सैनिक होता. त्याची काल जयंती होती. त्याच्यानंतर मला पुढं जाऊन सांगावंसं वाटतं की 1937ला मुंबईच्या कायदे मंडळाची बैठक झाली होती आणि जे पहिलं इलेक्शन झालं 1937चं, त्या इलेक्शनमध्ये बाबासाहेबांचे 14 लोक निवडून आलेली होती स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून आणि मंत्रिमंडळामध्ये शपथविधी झाला. तुम्हाला माहिती आहे 13 ऑक्टोबर 1935ला बाबासाहेबांनी धर्मांतराची येवला मुक्कामी घोषणा केली आणि त्यानंतर हे मंत्रिमंडळाची शपथविधीमध्ये गीतेवरती हात ठेवून शपथ घ्यायची असते. कोर्टात आजही चालतं आणि त्याप्रमाणे तिथं शपथविधी घ्यायची होती. बाबासाहेबांनी त्यावेळेस त्या शपथविधीला नकार दिला. मी गीतेवरती कधीही हात ठेवणार नाही, इतका स्वाभिमान होता. म्हणजे धर्मांतर करण्याच्या आधी फक्त घोषणा केली होती आणि आम्ही आज धर्मांतर करून किती वर्ष झाली? 68-69 वर्ष झाली. आम्ही आजही बदलायला नाही, कालच्या सगळ्या घटना घेऊन चालत आहोत. अशा प्रकारचं तर बाबासाहेबांनी त्यावेळेससुद्धा ते त्याच्यावरती त्यांनी हात ठेवून शपथ घेतली नाही. त्यानंतर 9 सप्टेंबर 1937ला त्यांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर वेगवेगळे धर्मीयांचे लोक त्यांना येऊन भेटत होते. तर 9 सप्टेंबर 1937ला जैन धर्मीय लोकसुद्धा राजगृहावरती आले आणि त्यांना सांगितलं त्यांनी की काही करा, तुम्ही जैन धर्म स्वीकारा. अशा प्रकारे त्यांना आणि वेगवेगळी प्रलोभनं दिली होती. तुम्हाला ही माहितीही असेल, निजामानं अक्षरशः त्या काळी 5 कोटी रुपये द्यायला तयार होता. 1 पैसा नाही, 5 कोटी.
किती मोठी अमाऊंट आहे, एवढी मोठी अमाऊंट, पण बाबासाहेब असे कधी विकले गेले नाही. आजचे सगळे नेते बघा तुम्ही, आपले असतील दुसऱ्याचे असतील सगळे विकले जातात, पण बाबासाहेबांनी असं कधी केलेलं नाही आहे. त्याच्यानंतर 11 सप्टेंबर 1938मध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांचं पुण्यामध्ये संमेलन घेतलं होतं बाबासाहेबांनी. आणि मग त्या संमेलनामध्ये साहजिकच शिक्षण घ्या, उच्च शिक्षण घ्या, चांगले राहा, सदाचरण करा, अशा प्रकारचा उपदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर 12 सप्टेंबर 1929ला नाशिक रोडला संत गाडगे महाराजांचं प्रवचन होतं, संत गाडगेबाबांचं. आणि आम्हाला चांगलं माहिती आहे की देव हा शोधायची गोष्ट नाही, देव नाही, अशा प्रकारचं त्यांचं ते प्रवचन. आणि त्या प्रवचनामध्ये बाबासाहेब स्वतः स्टेजच्या खाली बसलेले होते. त्या प्रवचनामध्ये बाबासाहेब स्टेजच्या खाली बसले होते. आणि त्या प्रवचनामध्ये संत गाडगे बाबा म्हणतात, बाबासाहेब वरती या. तर बाबासाहेब म्हणतात, नाही, तुम्ही त्या स्टेजवर असताना मी कसा येऊ. अशी म्हणजे एकामेरीची त्या दोघांची कितीतरी म्हणजे एकामेरीची खूप आदर होता. आणि दोघंही एक समाजसुधारक होते. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे 20 मार्च 1927ला जो महाडचा तळ्याचा सत्याग्रह झाला, त्याच्यानंतर मग ते चौदार तळं चौधरी नावाच्या माणसाचं आहे अशा प्रकारची खोटी नाटी केस दाखल करून बाबासाहेबांना आणि त्यांच्या सहकार्यांना त्या तळ्यावरती येण्यासाठी मनाई हुकूम मिळावा म्हणून 12 सप्टेंबर 1927ला कोर्टाकडनं त्यांनी मनाई हुकूम घेतलेला आहे. अशा प्रकारे मी थोडक्यात घेतलं आहे. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद रणवरे साहेब. रणवरे साहेबांना आपल्याला काल, आज आणि उद्या ही माहिती खूप छान सांगितली, त्यांच्यासाठी परत एकदा टाळ्या. आता आजचे वक्ते यांना मी आमंत्रित करते. त्यांनी आपलं वक्त्यांचं जे प्रवचन आहे आज त्यांनी सुरू करावं. आत्मा, स्वर्ग आणि परमेश्वर या ब्रह्मकल्पनेला तिलांजली देऊन मानवाला मध्यम मार्ग दाखवणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला व प्रतिमेला वंदन करून उपस्थित श्रद्धा संपन्न, शील संपन्न माझ्या माता भगिनी, बांधव या सर्वांना माझा सविनय जय भीम. आजचा वर्षावासाचं 10वं पुष्प आहे. 10वं पुष्प संस्थेच्या नियमाप्रमाणे 10वं 11वं पुष्प आहे. आजचा विषय बौद्धांची आचारसंहिता हा विषय दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा यांची वतीनं हा आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित बहुजन नेता, बहुजन संघ, प्रबुद्ध प्रेरणा बुद्धविहार, टिंगरे नगर या ठिकाणी सर्व उपासक उपासिका उपस्थित आहेत. त्यांना माझा सविनय जय भीम. या विहाराचे अध्यक्ष आदरणीय अशोक अवचरे साहेब, तसेच उपाध्यक्ष महेंद्र जाधव साहेब, आदरणीय गौतम गवंडे साहेब, कॅशियर रमेश मोहोड साहेब, सचिव दिलीप गजभारे साहेब, तसेच महिला अध्यक्ष आयुष्यमाननी लताताई दळवी, त्यांची सर्व कार्यकारिणी, तसेच आत्ता ज्यांनी काल आणि आजचा विषय घेतला ते आदरणीय आमचे नंदकिशोर रणवरे साहेब, त्यांनाही माझा सविनय जय भीम. या ठिकाणी उपस्थित आमचे आदरणीय रावसाहेब आलटे साहेब शास्त्रज्ञ हे सुद्धा उपस्थित, त्यांनाही माझा सविनय जय भीम. तसेच दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया शाखा पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष व त्यांची सर्व कार्यकारिणी व त्यामधील आदरणीय संस्कार विभाग उपाध्यक्ष आदरणीय आमचे रोकडे साहेब, मोहन रोकडे साहेब व त्यांची सर्व कार्यकारिणी, त्यांनाही माझा सविनय जय भीम. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सर्व कार्यकर्ते, माझ्या माता भगिनी, बांधव, आपल्या सर्वांना माझा सविनय जय भीम. आज आपण वर्षावास हा राबवत असताना वर्षावासाचे कार्यक्रम दर रविवारी पौर्णिमेला, अमावस्येला आपण घेत आहोत आणि वर्षानुवर्षे आपण यशस्वी करत आहात. मी बऱ्याच वेळेस या विहारामध्ये आलेलो आहे. मी सध्या आता लोणी काळभोरला राहायला गेलो. मी अगोदर रेल्वे क्वार्टरला स्टेशनलाच राहत होतो, तेव्हा मी बऱ्याच वेळेस इकडं आलेलो आहे. आणि ह्या नगरामध्ये
मी पूर्ण पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये जात असतो, पण जेवढे ह्या नगरामध्ये सुशिक्षित क्लास 1 क्लास 2 आणि पूर्ण धम्मदर जे बांधव आहेत ते जास्तीत जास्त ह्या नगरामध्ये आढळतात आणि अभ्यासू आहेत, श्रद्धावान आहेत, पर्यटन काढतात. पर्यटनाच्या माध्यमातून आदरणीय ननवरे साहेबांची आमची ओळख झाली. पुन्हा सगळ्या कार्यक्रमाला तत्पर असतात आणि धम्माचं कार्यक्रम बाबासाहेबांना अभिप्रेत जी आहे ती कार्ये आपल्या या प्रेरणा बुद्धविहाराच्या माध्यमातून चालू आहे. त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. माता भगिनींनो, बांधवांनो, वर्षावास जी सुरू झाला भगवान बुद्धाच्या काळामध्ये, भगवंताने ज्ञानप्राप्ती झाली. राजगृह या नगराच्या पायथ्याला वृद्धकूट टेकडी आहे. त्या टेकडीच्या ठिकाणी अनेक ऋषी महाऋषी संत तिथंच जायचे आणि ज्ञानार्जन करायचे. सगळ्या भारताचं केंद्र होतं ते. ज्ञान अर्जनासाठी तिथंच लोक जायचे. जसं आता आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये 1 नंबरला शिक्षणासाठी पुणे नगरी आहे. अनेक देशातून अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक पुण्यामध्येच येतात आणि इथं सेटल होतात, कारण ही विद्येचं माहेरघर आहे. तसं हे अविद्येचं माहेरघर होतं. महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंनी ह्याला विद्येचं माहेरघर बनवलेलं आहे आणि म्हणून इथं सुद्धा लोक मोठ्या प्रमाणामध्ये येऊन बसलेले आहेत. तसं त्या राजगृह नगराला सुद्धा फार महत्त्व होतं. भगवान बुद्धांनी सुरुवात तिथंच केली होती आणि मग भगवान बुद्धाचा वर्षावासुद्धा तिथंच झालेला आहे. बऱ्याच जास्त वेळ भगवंत त्या राजगृह नगरीमध्येच राहिलेले आहेत. जशी ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर भगवान बुद्ध सारनाथ या ठिकाणी गेले आणि तिथं मूलगंधकुट्टी जी स्थळ आहे त्या स्थळावर पंचवर्गीय भिक्खूंना धम्म दिला. जगाला गुरु तिथं मिळालेला आहे. कधी? आषाढी पौर्णिमेला. म्हणून आपण आषाढी पौर्णिमेला सगळ्यात महत्त्व दिलं पाहिजे. कारण बौद्ध धम्माचा स्थापना दिवससुद्धा आहे, म्हणून त्याला आपण महत्त्व दिलं पाहिजे. सगळ्या धर्माचे लोक, हिंदू बांधव कोणत्या सणाला जमा होतात एकत्र, ख्रिश्चन बांधव जमा होतात, मुस्लिम बांधव जमा होतात. आपण सुद्धा आषाढी पौर्णिमेला सर्व भारतातल्या बौद्ध बांधवांनी एकत्र जमा झालं पाहिजे, कारण आपला धम्माचा स्थापना दिवस आहे आषाढी पौर्णिमा. मग आषाढी पौर्णिमा ती अश्विनी पौर्णिमा ही जी वर्षवासाचा पिरियड आहे, या पिरियडमध्ये आपण प्रवचन वगैरे लावतो. ह्याचा काय फायदा काय तोटा तुम्हाला माहीत झाला आहे. पण घरी जे तुमच्या सून आहेत, मुलं बाळ आहेत, नातवंड आहेत, आईवडील आहेत, त्यांना होईलच असं नाही. धम्म हे कसं आहे? अमृत आहे, ज्ञान आहे. ह्याचा लाभ मला जर तुम्ही मला काही खायला दिलं, चांगलं पंचपक्वान चांगला पदार्थ जर मला वाढला, जेवायला जर ताट लाव, मला पटकन माझ्या मुलाची पत्नीची आठवण येते. ती असते तर त्यांनी खुशीनं खाल्लं असतं, त्यांनाही आवडलं असतं असं वाटते. तसं इथं ज्ञान अमृत एवढं ग्रेट टॉपचं आहे, इथं कुठंच मिळणार नाही. या विहारामध्ये जे मिळते ते तुम्हाला असं वाटत नाही का की माझ्या नातवाला, माझ्या मुलाला, माझ्या सुनबाईला सर्वांना भेटावं? मग आपल्यासाठी बरेच पळवाटा असतात. त्यांना कामं आहेत, ते थकून आलेले 12 वाजेतर कामं केले तर ऑन ड्युटी वगैरे वगैरे वगैरे, मुलं काय उठत नाहीत 11 वाजे, भरपूर आपल्याकडे उत्तर आहेत. पण इथं धम्मासाठी कॉम्प्रोमाइज काहीसुद्धा नसते चालत. तरी असो, आपण मग आपल्याला गुरु मिळालेला आहे. त्या गुरुनं त्या ठिकाणी पंचवर्गीय भिक्खूंना धम्म सांगितलेलं आहे आणि ती स्थापना दिवस आहे आपला. तिथूनच आपली सुरुवात झालेली आहे. मग गुरु कोणत्या महिन्यामध्ये आषाढी पौर्णिमा आली? जुलैमध्ये. जुलै. तर जुलै महिन्याची परंपरा राजा अशोकापासून इथं हिंद, डच, मोगल, पोर्तुगीज आले, ब्रिटिश आले, ह्या सर्वांनी हीच परंपरा ठेवली. शाळा सुरू करण्याची पद्धत जुलैमध्येच त्या लोकांनी आजपर्यंत टिकून ठेवलेली आहे. आज बी जुलैमध्येच आपण शाळेत मुलाला घालतो आणि त्याला गुरु निर्माण करून देतो. ती आषाढीच पौर्णिमा आहे, जुलै महिनाच आहे, म्हणून आपल्याला गुरु मिळालेला आहे. त्या गुरुचं आपण मनापासून आदर करतो आणि मुलंसुद्धा आपले शिकतात. ती गुरु परंपरा आज बी चालू आहे. मग भगवान बुद्धांनी आज त्या ठिकाणाहून ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्या गुरूंना तिथं शिष्यांना काय दिलं? 4 आर्य सत्य दिले. आर्य सत्य म्हणजे काय? दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख नष्ट करता येते आणि त्याच्यावर उपाय आहे. तर उपाय काय आहे? तर आर्य अष्टांगिक मार्ग. एवढं साधं सोप्यामध्ये
बौद्ध धम्म भगवंताने दिला आणि जगानं स्वीकारला. जगात जिकडं तिकडं हाहाकार माजला होता. अंधश्रद्धा, दैववाद, वेशनाधीनतेनं ही भूमी जर्जर झाली होती आणि ह्या भूमीची कायापालट आषाढी पौर्णिमेला भगवान बुद्धाने केलेली आहे. म्हणून आपल्यासाठी वंदनीय आहे आषाढी पौर्णिमा. मग आता आपण या आषाढी पौर्णिमेचं महत्त्व का सगळ्यांना माहीत आहे, ती काय मी सांगत नाही. मग भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी बौद्धांची आचारसंहिता ही विषय कुठं दिलेला आहे. आता आपल्याला बऱ्याच लोकांना माहीत आहे बौद्धांची आचारसंहिता म्हणजे 22 प्रतिज्ञा. हेच आपण गृहीत धरून बसलेलो आहोत असं मला वाटतंय. पण बौद्धांची आचारसंहिता 22 प्रतिज्ञा नाही आहे. आहेत तर कधी? बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला विजयादशमीच्या दिवशी धम्माची दीक्षा दिली. आपल्याला सर्वांना बुद्धाच्या ओटीत टाकलं. त्यासुद्धा 22 प्रतिज्ञा जी आहेत ना, आचरण्याचे नियमच आहेत, ते सुद्धा आचारसंहिताच आहे आपल्यासाठी. पण बौद्धांची म्हटलं की मुळातून जाऊया आपण. तिथून जी आलेल्या आचारसंहिता आहे ती आपल्याला अगोदर आचारसंहिता पाहिजे आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञाची सुद्धा आचारसंहिताच आहे. मग त्या आचारसंहिता बाबासाहेबांच्या जी आचारसंहितेला लोकांनी फाटा दिला, बगल दिला. बरेच लोक म्हणले कालबाह्य झाल्या आणि 22 प्रतिज्ञा घेऊ नका, हिंदूच्या लोकांच्या मनं दुखतात वगैरे वगैरे. आमच्या शेजारी पाजारी विहाराच्या बाजूला राहतात. मग दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताईने सांगितलं की माईकमध्ये 22 प्रतिज्ञा घेऊ नका, कुठेही रोडवर घेऊ नका, लग्नात तर घेऊच नका, सार्वजनिक ठिकाणी तर घेऊच नका, असे नियमसुद्धा आपल्याला सांगितले. आणि त्या 22 प्रतिज्ञेमध्ये काय आहे? असं मानवाच्या विकासाचं, कल्याणाचं आहे, अंधश्रद्धा बाजूला सारण्यासाठीच आहे. फक्त बौद्धांसाठी नाही तर त्या लोकांसाठी सुद्धा आहे ते. पण ते लवकर लक्षात घेत नाहीत ते लोक. त्यांच्यासाठी सुद्धा ते आहेत ते 22 प्रतिज्ञा. अत्यंत अनमोल असं ती ठेवा आहे सर्वांसाठी. मग 22 प्रतिज्ञा आपण घेतल्याच पाहिजे, मनन चिंतन त्याच्यावर झालंच पाहिजे आपण. आणि 22 प्रतिज्ञाचं पठणसुद्धा करून आपण त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे. 22 प्रतिज्ञा का बाबासाहेबांनी दिल्या असत्याल? कारण बाबासाहेबांच्या पाठीमागचा हेतू होता आत्तापर्यंतच्या लोकांनी बौद्ध धम्म दिला, आचरणात आणला, पण कालांतराने त्याच्यावर अटॅक झाला की धर्म नष्ट झाला. इवन महात्मा फुल्यापर्यंत, महात्मा फुलेंनी सुद्धा अंधश्रद्धेच्या, दैववादाच्या, वेशनाधीनतेच्या ह्या वटवृक्षाला, हिंदू धर्मानं निर्माण केलेल्या वटवृक्षाला महात्मा फुलेंनी सर्व फांद्या छाटून काढल्या होत्या. एवढा सर्वात मोठी क्रांती कबीराच्या नंतर महात्मा फुलेने केलेली आहे. कबीरानं केली, संतांनी केली, पण त्या लोकांनी वटवृक्ष काही छाटला नव्हता. त्या लोकांकडून फक्त फांद्या छाटण्यात आल्या होत्या. म्हणून तो पुन्हा पुन्हा तो फुटत होता. पुन्हा पुन्हा वटवृक्षाला फांद्या येत होत्या. मग ही बाबासाहेब आंबेडकरांनी जाणलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मुळासकट तो वटवृक्ष काढून फेकलेला आहे. म्हणजेच 22 प्रतिज्ञा आहेत. पुन्हा तिथं तुम्हाला वाव नाही, पुन्हा रिटर्न जाणे नाही, कारण मुळासकट काढून फेकलाय ती अंधश्रद्धेचा, दैववादाचा आणि वेशनाधीनताचा वटवृक्ष. खूप त्याला आयुष्य होतं, आत्तापर्यंत टिकून ठेवलं त्या लोकांनी. आणि पुन्हा तो वटवृक्ष काढून फेकल्यामुळं ते घाबरलेले लोक आहेत आणि मग पळवाटा काढायला चालू केला. इकडं पळ, तिकडं पळ, ह्याला धर, त्याला धर. एवढं भयानक. त्यांच्या पुढे दुसरं काहीसुद्धा नाही. देशहित नाही, समाजहित नाही. फक्त इथला बौद्ध धम्म कसा नष्ट करावा आणि बाबासाहेब कसा संपवा, बाबासाहेब आंबेडकर कसा छोटा करावा, बाबासाहेब आंबेडकरला कुण्या पद्धतीनं कोपऱ्यात ढकलता येईल ह्याच्याशिवाय ते रात्रंदिवस ते झोपणात लोक. हिंदू राष्ट्रच करायचं काय त्यांच्यामध्ये नाटक आलं. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्याच्यावर सुद्धा जोर दिला. बाहेर देशात गेले प्राईम मिनिस्टर, त्यांनी तिथंही सांगायला सुरू केलं हिंदू राष्ट्र, हिंदू राष्ट्र. मग तिथले लोक काही ओळखणं गेले हे तर माहीत आहे, तरीसुद्धा खोटं बोल पण रिटर्न बोल. आणि मग नाटकं चालू केले. इंग्लंडचं घर काय घेऊन देणं, इथलं काहीतरी बांधून देणं, हे करून देणं, तुम्हाला हे करणं, हे सगळं भुलभुलाया चालू केलं. विद्वान माणसं, अभ्यासू माणसं, बुद्धाला मानणारे, संतांना, मोठ्या मोठ्या संतांना मानणारा वर्ग आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तर उकळून पेलेला वर्ग आहे आपल्याकडं. एवढे ग्रेट माणसं आपल्याकडे आहेत. एकही माणूस त्यांच्यातला कुठलाही आपल्या माणसाच्या समोर तग धरू शकत नाही, एवढा अभ्यासू आपला माणूस आहे. तरीसुद्धा ह्या माणसाला कशी भूलथाप देतात, कशा पद्धतीने ह्याला गाडण्याचा प्रयत्न करतात, पाडण्याचा प्रयत्न करतात, हे आपल्याला जाणवायचं आहे. मग भगवान बुद्धांनी आचारसंहिता
देते वेळेस बौद्धांची आचारसंहिता कुठं दिलेली आहे ते, तर आत्ताच मी सांगितलं राजघरे या ठिकाणी भगवान बुद्धांनी कुठं दिली आहे आचारसंहिता आहे बौद्धांची, राजघर या ठिकाणी दिलेली आहे. आणि राजघर या ठिकाणी बौद्धांची आचारसंहिता देत असताना भगवान बुद्धाला 5,000, 500, 200 लोकांची काहीसुद्धा गरज नव्हती. ती किती लोकांना दिली वाटते तुम्हाला राजघर नगरामध्ये आचारसंहिता? फक्त एक मुलगा होता आणि त्याचं नाव आहे शिगालसुत्त. त्या शिगालाला आचारसंहिता दिलेली आहे भगवान बुद्धांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना नागपूरमध्ये दिलेली आहे. मग आता आपण बौद्धांची आचारसंहिता हा विषय आहे, तर आपण तिथून त्या मुळातून घेऊया. मग शिगालसुत्तामध्ये जी आचारसंहिता दिलेली आहे तीच आपली बौद्धांची आचारसंहिता प्रथम. तिच्याकडं तुमचं कानाडोळा होता कामा नये. मग ती आचारसंहिता देते वेळेस भगवान बुद्धांनी तिथला मोठा राजाचा मुलगा होता, त्या राजाचा मुलगा वडील धार्मिक होते, विहारात येणं, वंदना घेणं, बंदीजीला भोजनदान देणं, वडील आई एवढे धार्मिक होते, पण तो मुलगा एकुलता एक होता, पण तो ऐकत नव्हता. माझे तुमचेसुद्धा मुलं बरेच आहेत, ते सुद्धा विहारात चढवलं तर येत नाहीत, लवकर येत नाहीत. माझंच उदाहरण देतो तुम्हाला, कशाला सांगू. माझ्या जर मुलाला म्हणलं पप्पा जा ना, तुम्ही जाऊन या ना म्हणतात, मला गोड बोलतात, एक लय गोड बोलतात, आम्ही घरात वंदना घ्यालोत ना. तर ही लाड किती दिवस पुरवणार, मला सुद्धा खंत वाटते. तसं आपलेसुद्धा मुलं ऐकत नाहीत. मग त्यावेळेस तो राजाला कळालं होतं की धम्माशिवाय जीवन नाही, धम्म अनमोल आहे, ही माझा जन्म, मानवाचा जन्म अनमोल आहे, पुन्हा ही जन्म नाही, स्वर्ग नाही, नरक नाही, पुनर्जन्म नाही. आणि ह्या जन्मामध्येच मला जर ही भगवंताचं रूप मिळालं आहे, भगवंताचा धम्म मिळाला आहे, तर मी त्याचं सोनं केलं पाहिजे. त्या वडिलाला कळालं होतं, शिगालाच्या बापाला. आणि शिगालाचा बाप विनवणी करत होता की बाळा चल, बाळा चल. ऐकच ना ती पोरगा. त्याची मृत्यूची वेळ जवळ आली बापाची. आता आज उद्या मरतोय ती बाप, तरीसुद्धा त्या बापाचा ध्यास होता की माझ्या मुलानं विहारात जावं, भगवंताचं प्रवचन ऐकावं. तरीसुद्धा ते मुलगा ऐकत नव्हता. मग मृत्यूच्या शेवटच्या क्षणाला त्या बापानं सांगितलं मुलाला की बाळा नको जाऊ तो विहारामध्ये, पण एक काम करशील का? तर कोणतं? काय नाही म्हणे, मी सांगितलेलं एवढं तरी ऐक म्हणे. मी तुझ्यासाठी एवढं सुंदर घर दार जतन केलेलं आहे, राजवाडा जतन केलेला आहे, सुंदर मुलीबरोबर तुझं लग्न करून दिलेलं आहे, सुंदर सर्व काही तुला मी प्राप्त करून दिले. माझी एक तरी गोष्ट ऐक. तर ऐकतो म्हणला. ते मुलगा लाजला आणि म्हणाला ऐकतो काय? तर काही करू नको म्हणे, मी मृत्यू तर व्हायलाच माझा, मी मेलो की लगेच तू काय कर, ओल्या कपड्यानं नदीला जायचं, आंघोळ करायची, ओल्या कपड्यानं 6 दिशाची पूजा करायची. एवढं तरी कर रे बाळा माझं, एवढं तरी ऐक म्हटला. ठीक आहे, आता बापाचं आपण एवढं तरी ऐकू म्हणून त्या मुलानं ती सुरुवात केली. मग त्या बापालाही माहीत होतं ह्या नदीवर हा सकाळी सकाळी 6 वाजता जर आंघोळ करत असेल ओल्या कपड्यानं आणि 6 दिशेची जर पूजा करत असेल, तर आज ना उद्या एक ना एक दिवस भगवंताचा भिक्खुसंघ आणि भगवंत त्या रस्त्याने जातातच आणि भगवंत त्याला विचारतील आणि त्याचं प्रबोधन नक्की करतील. एवढी आशा ठेवली त्या बापानं. मृत्यूच्या समयी एवढी आशा ठेवली. तुमची माझी सुद्धा आशा असते, शेवटच्या क्षणापर्यंत कुठला तरी पाहुणा येईल, कुठला तरी भंतीजी येईल, कुठला तरी बौद्धाचार्य येईल आणि माझ्या मुलाला, माझ्या पत्नीला, माझ्या सुनेला धम्म सांगेल, हे सगळ्याला वाटते. मग त्या तशीच घटना घडली ज्या वेळेस त्या मुलानं सुरुवात केली आंघोळीला आणि तिथं भगवंताचा भिक्खुसंघ भगवंत चालले होते. मग भगवंतांनी बघितलं, आपण दररोज बघतो ह्या मुलाला सकाळी सकाळी 6ला उठतो, आंघोळ करतो, ओल्या कपड्यानं 6 दिशेची पूजा करतो, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर खालची वरची. मग भगवान बुद्ध स्वतः जवळ गेले आणि त्याला विचारलं, बाळा हे तू काय करतोस दररोज? तर तो म्हटला, काय नाही, माझे वडील वारलेले आहेत, माझ्या वडिलांनी मृत्यूच्या समयी मला रिक्वेस्ट केला होता, विनंती केली होती की बाळा तू 6 दिशेची पूजा कर जा. बरं, ह्याचा फायदा तोटा तुला काही सांगितलं का तुझ्या बापानं? तर काहीसुद्धा नाही. मग फायदा तोटा तुला जर माहीत नाही, तू आयुष्यभर जर हे करतच बसशील तर तुझ्या पदरात काही पडणार नाही. मग काय करावं लागेल भगवंता? काय नाही, तुला 2 मिनिट सांगतो म्हटले. आणि भगवान बुद्धाने त्याला बोलावलं. ज्यालाही भगवंत म्हणते त्या मुलाला एकट्याला धम्म सांगितलं आहे. तिथं आपण कधीसुद्धा निराश व्हायचे नाही की लोक कमीच आहेत माझ्या विहारामध्ये, माझ्या चुकून नाही मनात आणायचं. जिथं ऐकणारा एक जे आहे ते 1 लाख समान माणूस आहे. इथं आज तुम्ही 50 आहेत, 50 लाखाप्रमाणे आहेत तुम्ही, कारण एवढे विद्वान आहात तुम्ही की इथून बस माहिती सर्व एकदम तुमची श्रवणशक्ती आनंदासारखी आहे. दररोज ऐकून ऐकून आनंदाने मुकदगत केले होते सगळे ते.
आणि जशास तसे मांडले होते तसे तुम्ही आनंदाचा रोल आहे तुमच्याकडं, मुखोद्गत करण्याची खूप तुमच्याकडं श्रवणशक्ती सुंदर आहे. आणि मग भगवंतांनी त्याला बोलावलं आणि त्याला सांगितलं की बाळा, तुझे वडिलांनी सांगितलेलं तुझ्या पदरात काही पडणार नाही. हे बघ, 6 दिशेची पूजेचा फायदा कसा आहे. ज्यांनाही 6 दिशेची पूजा करायची त्या लोकांनी, त्या माणसानं 14 गोष्टी आपल्यामध्ये दडलेल्या आहेत. त्या 14 गोष्टी काढायच्यात आणि फेकून द्यायच्यात. तेव्हा ही पूजापाठ केलेलं तुमच्या पदरात पडणार आहे. तेव्हा ही 6 दिशेची पूजा तुला फलदायी आहे. आज आपण सुद्धा तुमचे आई वडील कुणी नात्या गोत्यातले वारले माणसं की आपण सुद्धा भोजनदान देतो, भिक्खूला चिवरदान देतो, काही दानाची वृत्ती आहे आपल्याकडे सुद्धा खूप. पुन्हा भगवंताचे ज्या ठिकाणी पदस्पर्शन भूमी पुनीत झाली आहे तिथं आपण जातो, वंदन करतो. अनाथ आश्रमाला, आंधळ्याच्या शाळेला, भिकाऱ्यांना खूप काही आपण दान देत राहतो. का? की मला पुण्यपदरात पडावं. कारण धम्म हा आणि आपलं आयुष्यही दानावर आधारलेलं आहे. दान जिथं नाही तिथं धम्म नाही, दान जिथं नाही तिथं आयुष्यसुद्धा नाही आणि सुख शांतीसुद्धा नाही, अंधश्रद्धा नाही. भगवंताचा धम्म असा आहे की दानावर आधारलेला आहे. म्हणून दान सर्वश्रेष्ठ आहे. मग आम्ही करतोच दान, पण त्या दानानं तुमच्या पदरात फळ पडलंच असं नाही. तुम्ही म्हणताल मी 100 माणसाला जीव घातलं, 200 माणसाला नाश्ता दिला आणि मला दान कसं पुण्य मिळत नाही. भगवान बुद्ध म्हणतात मिळेलच अशी अपेक्षा करू नका, कारण तुमच्यामध्ये 14 गोष्टी दडलेल्या आहेत आणि ती 14 गोष्टी जोपर्यंत तुम्ही काढून फेकत नाही तोपर्यंत ही पुण्यकर्म केलेलं तुमच्या पदरात फळ पडत नाही. मग ही 14 गोष्टी कोणत्या आहेत आणि बौद्धांची आचारसंहिता कोणती आहे, हीच 14 गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मग भगवान बुद्धांनी त्या मुलाला सांगितलं, बाळा तुला ही जर करायचं असेल तर आपल्यामध्ये 14 गोष्टी आहेत ती फेकायच्यात. 4 कर्मक्लेश आहेत म्हटले भगवान बुद्ध, ती काढून फेकायचे. आपल्यातले 4 कर्मक्लेश आहेत. 4 कारणास्तव माणूस पाप करते, ती 4 काढून फेकायचे. 4 आणि 4 किती झाले? 8 झाले. आणि नंतर 6 संपत्ती नाशाची कारण आहेत म्हणले भगवान बुद्ध. तर संपत्ती नाशाची 6 कारणे, 6 आणि 8 किती झाले? 14. ह्या 14 गोष्टी आपल्याला अशा गोळा करायच्यात. जसं घरातला झाडू आपण व्यवस्थित झाडतो, आधी पंखा झाडतो, जाळ्या झाडतो, सगळं खाली पाडतो आणि व्यवस्थित गोळा करून आपण सुपलीमध्ये घेतो, डस्टबिनमध्ये नेऊन टाकतो. तसं ही 14 गोष्टी तुम्हाला काढाव्या लागतील. तेव्हा तुम्ही खरे धम्मधर आहात. खरं तुमच्या पदरात धम्म पडणार आहे. तुमचे मुलं बाळं सुखी होणार आहेत, तुम्ही सुखी होणार आहे, तुमचं आयुष्य वाढणार आहे, तुम्हाला कुठला आजार येणार नाही आणि तुमच्यावर कुणी ब्लेम करणार नाही, आरोप करणार नाही, तुम्हाला कुणी दूषण लावणार नाही, तुम्हाला कुणी दोष देणार नाही. ही धम्माची आचारसंहिता आहे. तर आपण फास्ट पळूया. किती वेळात संपवायचं एवढं सांगा मला. कितला बेल मारणार आहे तुम्ही, मग मला त्या पद्धतीनं पळता येईल. आणि बोर जर झालं तर मध्ये सुद्धा हात करा, मी थांबतो. कितीला बंद करू? नाही, कितीला बंद करायचं आहे? बरं, छान. कारण आम्हाला वेळेचं बंधन पाळावं लागते, नाहीतर खूप मला येतं म्हणून किती बोलत बसायचं नाही. माणसाची 45 मिनिटाची आहे, त्याच पद्धतीनं आम्हाला संस्थेने नियम घालून दिल्याप्रमाणे आम्ही चालतो. तर आम्ही पळत नाही, जास्त 3-3 तास बोलत नाही. मग भगवंतांनी 4 कर्मक्लेश सांगितलेत आपल्याला. आता ती 4 कर्मक्लेश कोणते आहेत ते आपण पाहूया. ती 4 कर्मक्लेश कशा पद्धतीनं आपल्याला ती बाजूला सारायचे आहेत. बघा, भगवान बुद्धांनी 4 कर्मक्लेशामध्ये काय सांगितलेलं आहे? प्राण्याचा वध 1, प्राण्याचा वध करायचा नाही. चोरी 2 नंबर हे करायची नाही. 3 नंबरला व्यभिचार करायचा नाही. 4 नंबरला असत्य म्हणजे खोटं बोलायचं नाही. ही काय झाले? 4 कर्मक्लेश आहेत. तुमच्याकडून एक कर्म होतात, कळत न कळत माणूस करतो, घाबरत नाही, प्राण्याचा वध सुद्धा करतात. म्हणून भगवान बुद्धांनी ही 4 कर्मक्लेश एक सांगितले. पुन्हा दुसरं सांगितलं 4 कारणास्तव पाप करायचं नाही. माणूस 4 कारणानं पाप करतो माणूस. कोणते कोणते आहेत? मला बरं वाटते म्हणून पाप करते माणूस, दुसऱ्याच्या द्वेषानं पाप करते माणूस, अज्ञानामुळे पाप करते माणूस, दुसऱ्याच्या भीतीमुळे सुद्धा पाप करते माणूस. म्हणून हे सुद्धा करायचं नाही. आणि 6 संपत्ती नाशाचे कोरण आहे. आता संपत्तीचा नाश म्हणजे फक्त तुमचं धन दौलत, घरदार, सोनं नाणं ही तर आहेच आहे संपत्ती. सर्वश्रेष्ठ संपत्ती तुमचं शरीर आहे. त्याचा सुद्धा नाश करणारे 6 कारणं सांगितलेत भगवंतांनी. ते कोणते आहेत बघा? मादक द्रव्याचं सेवन करायचं नाही 1, अवेळी बाहेर भटकायचं नाही 2, नाटक तमाशाची सवय लावून घ्यायची नाही 3, आणि जुगार खेळणे ही 4,
आणि पापी मित्रांची संगत करायची नाही 5 आणि आळस 6. ही 6 कारणंसुद्धा आपली संपत्तीचा नाश करू शकतात. ही बुद्धानं एका सिगालाला सांगितलेलं आहे आणि शिगालापासून आज जगानं स्वीकारला ही आचारसंहिता. बौद्धांची खरी आचारसंहिता इथून आहे आपली. मग आता आपल्याला पाहूया, मादक द्रव्याचं सेवन करायचं नाही, नंतर प्राण्याचा वध करायचा नाही. आता प्राण्याचा वध भगवान बुद्धांनी तर कुठंच सांगितलं नाही मांस खा म्हणून, आणि खाऊ नका बी म्हणून सांगितलं नाही. आपण म्हणतो बौद्ध धम्मी माणसं मांस खात नाहीत, भगवान बुद्धानं कुठंच उल्लेख केला नाही मांस खाऊ नका म्हणून. त्या काळाची परिस्थिती, मेल्यालं मांस, मेल्यालं एक पोटाची आग्नी भुगवण्यासाठी खात होते लोक, भूक आग्नी थांबवण्यासाठी. पण त्याची हत्या करून, मारून, त्याला छळून खायचं नाही. प्राण्याचा वध, आता प्राण्याचा वध का करायचा नाही आपल्याला? प्राण्याचा वध आपण ह्याच्यासाठी करत नाही की त्या प्राण्याला त्याचं जीवन खूप प्रिय आहे. कुणालाही वाटतं की मी वाचलं पाहिजे, मी जगलो पाहिजे, मी मेलो नाही पाहिजे, प्रत्येकाला वाटते. कोंबड्याला जर तुम्ही धरत गेले, त्याला कळालं, अगोदर दाणे टाकून धरतात आणि त्याला कापणारा म्हणजे कळालं तर एवढं लपतं ती कोंबडं कुठं, पण त्यालासुद्धा वाटते की मला वाचायचे, मला जगायचे. कुणाला असं वाटते मरावं म्हणून. मग आपण करुणा आपल्याकडे आली पाहिजे. करुणा जर नसेल आपल्यामध्ये तर आपण ही हत्या करू शकतो, मारू शकतो, मांस खाऊ शकतो. मग आपल्याकडं ही मानव प्राणी चतुर आहे, हुशार आहे. हे सगळे आहार जे तुम्ही खाताय ती माणसानं चोरलेत सगळ्याचे. माणसाचा मूळ आहे, आहार आहे कंदमुळे, तोच होता त्याचा आहार. पण ही बुद्धिमान असल्यामुळे ह्यानं पक्ष्यांचा आहार चोरला. ज्वारी, गहू पक्ष्यांचा आहार आहे. पुन्हा नंतर ही मांस हिंसक प्राण्याचं आहार आहे. असे वेगळे वेगळे आहार सगळे चोरलेले त्यानं, आणि बलवान झालेला आहे, बुद्धिमान प्राणी आहे. म्हणून ह्या भगवान बुद्धाने सगळ्याला धर्म आहे, धर्माच्या पद्धतीनं लोक कामं करायलेत. हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म, धर्मच फक्त करायलेत. पण तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. धम्म आणि विज्ञान ह्या दोघाची सांगड घालून तुम्हाला जीवन जगायचे, तर तुम्ही ग्रेट आहात. नाहीतर त्यांच्यासारख्या तर तुमच्यामध्ये माझ्यामध्ये काहीच फरक नाही. तेही देवदेव करतात, देवाच्या नावानं त्या मंदिरामध्ये तर अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात चालते, उलाढाल मोठ्या प्रमाणात चालते. आपल्या विहारात चालत नाही, कारण इथं नीती आहे, इथं विज्ञान आहे. तिथं देवाच्या नावानं फसून लोकांना धरलं जातं आहे. आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा जर पसरली असेल तर नेते आणि अभिनेते ह्या लोकांनी अंधश्रद्धा जास्त पसरली आहे. आणि ह्याला काट मारायला आपल्याला धम्मवाल्याला सांगितलेलं आहे बुद्धानं, धर्मवाल्याला सांगितलेलं नाही. आपल्यावरच ती जबाबदारी की आपल्याला इकडं वळायचं नाही. नेते लोक मोठ्या प्रमाणामध्ये ते करतात. अभिनेते तर बघा, ती शाहरुख खान बघा, अंधश्रद्धा, सगळे हिरो लोक, हिरोण्या लोक अंधश्रद्धा पाळतात. त्या दादरच्या गणपती मंदिरात मी 88ला लागलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती. पुन्हा पुन्हा ह्या हिरो लोकांनी, हिरोण्यांनी जाऊन जाऊन त्याचं एवढं वेटेज वाढवलं त्यात, आणि एवढं आज तिथं तर गर्दी बघायला माहीत नाही कोणचा गणपती म्हणतात की त्याला, सिद्धिविनायक. तर हीच लोक आहेत जास्त प्रभाव, आणि आपण त्यांचा आदर्श घेतो. त्या नेत्यानं कपडे घातले तसेच घालायला बघतो, हिरो हिरोईनं घालायला, पण ते अगदी बाद केस आहेत ते दोन्ही वेळ. त्यांना नीतीची धम्माची काय देणं घेणं नाही, क्रूर आहेत ते लोक. म्हणून माझ्या माता भगिनी, प्राण्याचा वध आपल्याला करायचा नाही. भगवान बुद्धांनी 4 कर्मक्लेशामध्ये सांगितले, तुमच्या कोणी कर्म घडू नये, प्राण्याला जगायचं असते. त्याला का मारलं जाते? त्याचा एकच अपराध आहे की त्याला बोलता येत नाही, म्हणून त्याला कापलं जाते. दुसरा काही त्याचा अपराध नाही त्या प्राण्याचा. तशीच आपलीसुद्धा पिढ्यानपिढ्या बोलणंच तुमचं बंद केलं होतं, आवाजच बंद होता, म्हणून पश्यासारखी आपलाही बळी देत होते. म्हणून महात्मा फुल्यांनी विद्याविना मत्ती गेली, मत्तीविना गीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचल्याने एवढे अनार्थ आहे की अविद्येने केले. अविद्या महात्मा फुल्याने सांगितली. आणि बाबासाहेबांनी बघितलं, महात्मा फुल्यांना तर डोळ्यानं पाहिलंही नव्हतं. अविद्यानं जर एवढा नाश केला असेल तर मला विद्याला सुरुवात करावी लागेल, म्हणून बाबासाहेबांनी विद्या द्यायला सुरुवात केली. विद्या आधी स्वतः घेतली आणि तुम्हाला द्यायला सुरुवात केली. विद्याशिवाय आपल्याला कोणी सांभाळू शकत नाही. मग विद्या आल्यामुळे आता आपला कोणी बळी देत नाही. आता त्या प्राण्याचा बळी त्याच्यासाठी देतात. बाबासाहेब आंबेडकरांनी तुमचा माझ्यासाठी खूप मोठा ध्यास घेतलेला आहे. बाबासाहेब कुठंच कमी पडले नाही तुमच्या माझ्यासाठी. त्यांनी आयुष्यभर तुमचं माझी सेवा केलेली आहे. जळगाव या ठिकाणी एक दिवशी बाबासाहेबांचा असा स्वभाव होता की जिथं सभा आहे तिथं एक दिवस अगोदर मुक्कामाला जायचे.
जळगावला बाबासाहेब आंबेडकर अगोदर एक दिवस मुक्कामाला गेले, तिथं आपल्या लोकांचा सर्वे केला. त्या जळगावामध्ये अशी प्रथा होती की दर वर्षाला का 5 वर्षाला सगळे त्या जळगाव जिल्ह्यातले ब्राह्मण गोळा करायचे. 500 असतील 5000 जी असेल त्या ब्राह्मणाला सगळ्या लोकांनी जेवण द्यायचं पंचपक्वानाचं. त्याला लता कपडा सोनं नाणं धन द्रव्य देऊन ती ब्राह्मणं पाया पडून खुश करून जेवण देऊन पाठवायचे. आणि ती ब्राह्मणं जेवले की त्यांच्या पत्रवळ्या टाकायला तिकडे उकंड्यासारखं कोपरा असते, तिथं मग दरवर्षी 100-150 लोक मरायचे. मग त्या दिवशी ज्या दिवशी बाबासाहेब तिथं पोचलेत त्या दिवशी पोलिसाचा बंदोबस्त लावला होता. तिकडं ब्राह्मणं जेवतायत त्या ठिकाणी 50 पोलीस होते, पण इकडं जे खरकट्या पत्रवळ्या टाकतात तिथं 150 पोलीस उभा केलेले होते. बाबासाहेबांनी सहज असं एक राऊंड मारताना आपल्या कार्यकर्त्यांना विचारलं, अहो नरहरे साहेब, हे इकडं 50 लोकांचा बंदोबस्त आणि इकडे ह्या खरकटे पत्रवळ्याच्या तिथं 150 पोलिस का थांबलेत? आपल्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबाला सांगितलं, बाबासाहेब दरवर्षी या ठिकाणी मांग, महार आणि चांबार टिपिकली तिघांचे नाव घेतलेत. ही 3 माणसं उष्ट खाण्यासाठी 100-150 लोक मरतात आपले पत्रवळ्यावरलं उष्ट खाण्यासाठी. आणि म्हणून तिथं आज पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. बाबासाहेब रात्रभर झोपले नाही, ढसाढसा रडले घरी येऊन. आणि माझ्या समाजाला हे आज तुमच्याकडं 100 लोक जेवतील, 50 अटॅक जर तुम्हाला फोन आला कोण्या पाहुण्याचा तर तुम्ही 10 लोकांना तर आरामात जेवण बनवून चालू शकता. एवढी धमक तुमच्यामध्ये निर्माण केली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. तुम्हाला खरकटं खायची वेळ दिलेली नाही, तिथून बाजूला काढले आणि तुम्हाला माणूस बनवले, धनवान बनवले. त्या बाबासाहेब आंबेडकरांच्याच माध्यमातून आपला विकास करावा. त्यांनी तुम्हाला कुठंच कमी पडले नाहीत. राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आणि धार्मिक क्षेत्रामध्ये सगळे क्षेत्र तुम्हाला दिलेले आहेत बाबासाहेबांनी. तिथून बाजूला जायचे आणि इकडं तिकडं काय पळ करायची गरज नाही. इथूनच मिळवा धम्मसुद्धा. एवढी ग्रेड आपल्याला बाबासाहेबांनी संस्था दिलेली आहे. धर्मांतराच्या 2 वर्ष अगोदर अशा प्रकारचं हे बाबासाहेबांचं जीवन आपल्यासाठी झालेलं आहे. म्हणून सगळ्यात मोठं जगात खूप बौद्ध धम्म मोठं आहे, पण आपल्याला बाबासाहेबांनी जर दिला नसता तर आपल्याला कळाला असता का? म्हणून माझी आई आहेत बाबासाहेब. माझ्या आईनं जर मला, तुमच्या आईनं जर जन्म घातला नसता तरी पृथ्वी खूप विशाल आहे, मोठी आहे, पण माझ्या तुमच्या आईपेक्षा मोठी आहे का? कारण तिनं जर आपल्याला जन्मालाच घातलं नसतं आपल्या आईनं तरी विशाल पृथ्वी पाहायला मिळाली नसती. तसंच आपल्याला बौद्ध धम्म खूप विशाल आहे, पण माझ्या बाबासाहेब आंबेडकरांना माझ्या आईचं रूप घेऊन त्यांनी जे जन्माला घातलं, आपल्याला ओटीत टाकलं बुद्धाच्या आणि सांगितलं, आता तुम्हाला मी जगाच्या बरोबरीने बसवलेलं आहे, जगाच्या मांडीला मांडी लावून बसवलं आहे तुम्हाला. आता तुम्हाला कोणी अस्पृश्य म्हणणार नाही, तुच्छ म्हणणार नाही, एवढं तुम्हाला सांगितलं. तरीसुद्धा आज आमचे माणसं अंधश्रद्धेकडं, दैववादाकडं, गावी जाऊन देवदेव करणं, ह्या दिव्याला कर, ह्या गणपतीला जा, कुणी गणपतीच बसव. त्या दौंडमध्ये तर 11 ब्राह्मणं आणून एका पट्ट्यानं बोधाचारी सहित येतो 11 ब्राह्मणं आणून गृहप्रवेश केला त्यांना. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, दैववाद, व्यभिचार वाढत चालला आहे. आत्ताच आदरणीय आमच्या साहेबांनी सांगितलं, आपलाच माणूस आहे म्हणे कांबळे, कुठल्या तरी कांडमध्ये आजच्या पेपरला अडकला म्हणे, ते लोणीचाच आहे म्हणे शिक्षक का प्राध्यापक. ही कसलं संकट आहे? का दिशाहीन चालला आहे माणूस? तर धम्माचा अभाव, धम्म पाळत नसल्यामुळे, धम्माकडं न वळल्यामुळे ह्या चुका घडतात, मुलाकडून, आपल्याकडून, कुणाकडून बी. म्हणून माझ्या माता भगिनींनो, प्राण्याचा वध करायचा नाही. चोरी अत्यंत वाईट आहे. बुद्धाने त्या काळामध्ये चोरीकडे वळूच नका. चोरी 1 वेळेस झापत्या, 2 वेळेस झापत्या, 3ऱ्या वेळेस उघडीच पडत्या. व्यभिचार 1 वेळेस झापतोय, 2 वेळेस झापतोय, 3ऱ्या वेळेस उघडाच पडते. ही निसर्ग ह्याला पोटातच घेत नाही या 2 गोष्टीला. म्हणून चोरीसुद्धा फार वाईट आहे. मी जर चोरी केली तुमची तर तुम्ही मला जेलमध्ये घालणार आहे. मी जेलमध्ये सजाई भोगून आलो तरीसुद्धा माझ्यावरला तो डाग चोरीचा जाणार नाही. लोक मला म्हणणार, ह्या ताईची चोरी केल्याला बघा चालला घाटे. माझे मुलं बाळं, माझी पत्नी चालली, ह्या का चोराची मुलं, चोराची पत्नी चालली आहे म्हणणार. माझ्या घरच्यांनासुद्धा दूषण असते माझ्या एका चुकीमुळं. माझ्या समाजालासुद्धा दूषण असते. पटकन म्हणतात का नाही, ती राजेंद्र निकाळजे काकून मुंबईचा गुंड, ह्या का हे बौद्धाचा आहे म्हणतात का नाही लोक आपल्याला. तर ही एवढं वाईट वागणं एवढं घातक आहे पडतंय ते. म्हणून चोरी करायची नाही, व्यभिचार करायचा नाही. जीवनामध्ये ती क्षणभंगूर सुख आहे, पुन्हा पाहिजे अशा सुखाच्या मागं जाऊन अनेक लोक जळून खाक झाले, बर्बाद झाले, संपले, पण ती काय त्यांची तृप्ती झालेली नाही. ऋषी लोकांनी ह्याच्यासाठी प्रयत्न केले. फक्त ह्याच्यावर विजय जर मिळवला असेल तर भगवान बुद्धाने विजय मिळवला ह्या ब्रह्मचर्यावर.
फक्त भगवान बुद्ध ग्रेट आहेत, त्यांनी विजय मिळवलेला आहे, बाबासाहेबांनी विजय मिळवलेला आहे, म्हणून आज ते अमर आहेत. अक्काला बी जमला नाही. आज 80 बाबा लोक, ऋषी लोक जेलमध्ये सडालेत. आसाराम बापूसारखे 80 लोक आहेत जेलमध्ये, लिस्ट आहे माझ्याकडं. का की त्यांनी अशी फसवणूक केली, शारीरिक आर्थिक शोषण केलं स्त्रियांचं. स्त्रिया एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी ओळवल्या, गोड गोड बोलल्या. स्त्रियांनी काय केलं नाटक की नवरा आपला ऐकत नाही, मुठीत राहत नाही, आपलं काय पगार देत नाही, काय करतो ड्युटीत, कुण्या बाईबरोबर कुण्या यात्रेला जातो, इकडं जातो तिकडं, सगळं बायांनी ऑब्झर्वेशन केलं. आणि हा मूर्ख माणूस काय आपलं ऐकत नाही, म्हणून त्या ह्या बाबांच्या नादाला लागल्या. बाबाकडे जाऊन तरी आपण शांती मिळवूया. ही नालायक माणूस, इथं पुरुषप्रधान संस्कृती ह्या देशामध्ये, आणि ह्या लोकांनी स्त्रियांना कधीच न्याय मिळू दिलेला नाही. भगवान बुद्धांनी फक्त त्यावेळेस सांगितलं होतं की स्त्री ही रत्नाची खाण आहे, अनंत काळाची माता आहे, क्षणाची पत्नी आहे, अनंत काळाची माता आहे. फक्त बुद्ध सांगू शकलेत. कुणीसुद्धा स्त्रीबद्दल कैवार घेतल्या नाही. स्त्रीचा वालीच कुणी नाही. बुद्धाच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी तर तिला शिखराला नेऊन ठेवलेलं आहे. तिला सांगितलं होतं स्त्रीला स्वतंत्र्य बहाल करा आणि तिचा सन्मान करा, तेव्हा तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदणार आहे, देशामध्ये, गल्लीमध्ये, नगरामध्ये, तेव्हाच तुमची भरभराटी होणार आहे. बुद्धांनी बी सांगितलं होतं. मग या स्त्रीची खूप इथं अवहेलना केली ह्या लोकांनी, स्त्रीला जर्जर करून टाकलं आहे. आजसुद्धा स्त्रीवर मनावं तेवढं रक्षण नाही. आज मणिपूरचं कांड घ्या, कलकत्त्याचं कांड घ्या, कुठं आहे ते लोक, काय करतात, की देव तरी कुठं आहेत. ठीक आहे, आपण देवाकडे तरी आक्रोश करूया 33 कोटीकडं, एक देव बी धावून नाही त्यांच्यासाठी. कुणीच पावायला तयार नाही स्त्रीला. का बरं मुगं गिळून लोक गप्प बसलेले आहेत? कशासाठी घाबरतात, कुणाला घाबरतात? तुमच्याकडं कायदा आहे, सुव्यवस्था आहे, तरीसुद्धा का तुम्ही त्या माणसांना जेलमध्ये टाकत नाही, का सजा देत नाही? ही तुम्हाला दहशतच निर्माण करायची आहे का? स्त्रियांना घाबरवायचंच आहे का? का तिच्या नादाला लागलेत तुम्ही? का तिचं वाटोळ करायला लागलेत? ही सुद्धा गांभीर्यानं आपल्याला, म्हणून व्यभिचार अत्यंत वाईट आहे. या व्यभिचाराकडे कुणीसुद्धा वळू नये. बुद्धाने त्या काळामध्ये सांगितलेलं आहे. त्यानं माणसाचं जीवन बर्बाद होते. बुद्धाने त्या काळात सांगितलं होतं. आणि नंतर अनेक रोग आले, HIV आला, तरी घाबरले नाही लोक. मग त्या HIV घाबरले. म्हणून आपण हा व्यभिचारसुद्धा क्षणभंगूर आहे. या ठिकाणी उपस्थित आदरणीय दलित मुक्ती सेनेचे आमचे आदरणीय बनसोडे भाऊ, विवेक भाऊ उपस्थित झाले, त्यांनाही माझा सविनय जय भीम. आदरणीय वाघमारे साहेब आमचे, त्यांनाही माझा सविनय जय भीम. तर आज व्यभिचार हे अत्यंत वाईट आहे. पुष्कळ लोक ह्याच्या नादाला लागलेत आणि बर्बाद झालेत. म्हणून माझ्या माता भगिनीनो, आपला पती मुठीत यावा म्हणून पुणे अंधश्रद्धेकडे, बाबाकडे, बुवाकडे जाऊ नका. बाबा लोक काहीसुद्धा करू शकत नाहीत. आपल्या एका बाबाकडं एक बाई गेली, म्हटली बाबा माझा नवरा मुठीत आला पाहिजे, कारण शेजारणीचा नवरा खूप तिला नवरा तिचा खूप मानतो तिला. तिनं पिशवी जरी हातात दिली तर कोथिंबीर लिंबू सहित मनानं आणतोय, एवढा मुठीत आहे. वेळेला शाळेवर मुलाला सोडणं, अन्न कामावून येणं, दळून आणणं, पीठ आणणं, भाजीपाला आणणं, आणि माझे आईवडील आले की बसस्टँडला घ्यायला जाणं, एवढं चांगलं काम करतोय ते पती एक जणीचा. आणि एक जणीचा उद्धट बोलते. तिने जर म्हणली स्लिप दाखवा तर ती काय म्हणते, तुला काय कमी पडलं एवढं सांग म्हणते, जास्त नखरे करू नको, काय कमी आहे एवढंच बोलायचं, स्लिपहून तुला काय गेलं नाही गं. असे बी काही लोक आहेत. आणि तिचा मात्र स्लिप आणून दाखवायचा. 31 तारखेला सेवक एवढी स्लिप आली आहे. मग त्या बाईला, जिचा नवरा ऐकत नव्हता, तिला हेवा वाटायला, आणि तिनं तिला सांगितलं, बाई का गं तुझा नवराडा मुठीत आला, माझ्यासाठी काय करणं, माझा नवरा त्रास देतोय, मुठीतच नाही माझ्या. मग तिनं म्हटली काय नाही, चल तिथे एक बाबा राहतात महाराज, आणि त्या बाबाकडे जाऊ, 7 गुरुवार केले की नवरा मुठीत येते. बघा अंधश्रद्धा आहे. लगेच तिला घेऊन गेले बाबा म्हणले हे नवीन कस्टमर कोण आणलंय, तर बाबा हिचे काय समस्या आहेत, तर ते बाबा तिनं सांगितलं त्या संघ नेलेल्या बाईनं की म्हणे हिचा नवरा मुठीत येत नाही, मुठीत आला पाहिजे, जसा माझा नवरा आला आहे, असं हिचं म्हणणं आहे. ठीक आहे बाई, तुझा नवरा मुठीत येईल पण 7 गुरुवार करावं लागतं. हो, मग काय फीस आहे, तिनं विचारलं काय आणावं लागेल. बाबा म्हणले इथं काय फीस नाही, काय नाही, फक्त 7 गुरुवार यायचं, साखर बेलफूल काहीतरी घेऊन यायचं बस. मग आपले महाराष्ट्रातले, भारतातले लोक फुकट म्हणलं की लय खुश होतात. ती बाई खुश झाली आणि लगेच गुरुवाराला सुरुवात केली, 7 गुरुवाराला येण्यासाठी. पहिल्या गुरुवाराला येतानाच त्या असं ही सडक होती आणि इकडं जंगल, ह्या सडकेनं जायचं आणि बाबाचा मठ जरा अंतरावरच होता. सडकेच्या कडेला ह्या जंगलामध्ये वाघ दिसला तिला एक, आणि बाबाजवळ गेली. बाबाला म्हणली बाबा मला लय भीती वाटायली, आता 7 गुरुवार मला यायचे तुमच्याजवळ, आणि जंगलात तर मला वाघ दिसलाय. अगं वेडे काय करत नाही ती वाघ, एक काम कर, वाघाला काय आवडतंय तर मटण, मग 1 पाव किलोचा मटणचा गोळा घेऊन येत जा तुकडा, आणि असा जंगलामध्ये फेकायचा. तिला पटली राय, पटापट 7 गुरुवार तिनं येताना वाघाला
मटणाचा गोळा टाकत गेली. 7व्या गुरुवारी मात्र ती वाघसुद्धा तिच्या बाजूलाच येऊन थांबला तिथं महाराजाच्या जवळ. आणि मग तिनं असं वळून बघितल्या तिला वाघ बाजूलाच दिसला. महाराज म्हणले आता माझं काय खरं नाही, वाघ तर इथंच आलाय, माझ्या बाजूलाच आहे. महाराज म्हणले त्या भक्त लोकाला, एक काठी घ्या रे आणि हिच्या 2 पाठीमध्ये घाला. अहो महाराज, त्या वाघाला मारायचं का मला मारायचं म्हटली, काय वेडेपणा आहे तुमचा महाराज. अगं वेडे, 7 गुरुवारामध्ये 4 पायाचा वाघ तू मुठीत आणलीस आणि 2 पायाचा येत नाही का? काय म्हटले महाराज? 4 पायाचा 7 गुरुवारामध्ये तू मुठीत आणलीस आणि 2 पायाचा येत नाही का तुला? चल उठ इथून. त्या वाघाला काय काय आवडतंय, ती त्या 2 पायाच्या वाघाचा काय काय आवडते ते सांगतो म्हणले. त्या 2 पायाच्या वाघाला त्याच्या आईवडिलाची, बहिणीची, भावाची सेवा केलेली आवडते. त्याच्या आईला चांगलं बोललं पाहिजे, रिस्पेक्ट दिला पाहिजे, तेव्हा ती वाघ 2 पायाचा मुठीत येत असतो. बऱ्याच महिलांना माहीत नाही. तर अशा प्रकारे ही अंधश्रद्धेकडे वळायचं नाही आपल्याला माझ्या माता भगिनींनो. आणि असत्य, खोटं जीवनात बोलू नका, खोटी साक्ष देऊ नका. खोटी साक्ष देणं हे महापाप आहे. म्हणून भगवान बुद्धांनी ही 4 कर्मक्लेश सांगितले. 4 कारणास्तव आपल्याला पाप. मला बरं वाटतं म्हणून पाप करू नका, दुसऱ्याच्या द्वेषानं पाप करू नका, अज्ञानामुळे पाप करू नका, आणि दुसऱ्याच्या भीतीमुळे सुद्धा पाप करू नका. आज बरेच लोक मला बरं वाटते म्हणून पुण्या देवाला जा, ह्या महाराजाकडे जा, इकडे जा, ती पापच चालूच आहे त्यांची. ही कर ते कर. पुन्हा दुसऱ्याच्या द्वेषानं, आता एखादा शेजाऱ्याचं आपलं भांडण झालं, शेजारी आपला लवकर मित्र होत नाही. सगळीकडं नियम आहे तो शेजाऱ्याचा. शेजाऱ्यासंग मैत्रीच करावी लागेल तुम्हाला. मी किती बी तुमच्या जवळचा असू द्या, माझे आईवडील, तुमचे आईवडील किती जवळचे असू द्या, त्यांना लवकर तुमच्या मनात, तुमच्या घरात काय शिजायले कळत नाही, अगोदर शेजाऱ्याला कळत असते. म्हणून शेजाऱ्याला भिंतीला कानं म्हटलेली आहे जुनी मन. म्हणून भगवान बुद्धांनी पहिलं प्रेम शेजाऱ्यावर करायला सांगितले. शेजारी सुखी आहे का, जेवलाय का, बसलाय का, सुख दुःख आहे का, त्यांच्या मुलाबाळांची सुद्धा विचारपूस करा, तर तुम्हाला सुखानं शांतीनं झोपू देईल ती. तुम्ही शेजाऱ्याच्या तट्टीवर तर त्यानं गाडी घेतली की लात मारताय तुम्ही त्याच्या गाडीला, दुसऱ्याच्या द्वेषानं ढकलून देताय त्याची गाडी. त्याची गाय म्हैस तुमच्या शेतात आली, तिला जोरात काठी मारताय. त्याची मांजर घरी आली तरी हाकलून देताय. एवढा द्वेष पेटलेला आहे माणसाला, आणि म्हणून आपल्याला दुःख होते. म्हणून द्वेष करू नका, कुणाचा द्वेषानं पाप करू नका. अज्ञानामुळे सुद्धा पाप करू नका. कुणं काही सांगितलं इथं धन मिळणार आहे, इथं पैसे मिळणार आहे, अज्ञानापोटी खूप धन करतात पाप, तीही आपल्याला करायचं नाही. आणि दुसऱ्याच्या भीतीमुळे सुद्धा पाप करू नका. आज आपल्या नगरामध्ये बरेच लोक एखाद्या नगरसेवकच्या, आमदाराच्या आतिपत्याखाली दडलेले आहेत, दबलेले आहेत. त्यानं जर काय चल हे काम कर म्हणलं की भीतीपुटी सुद्धा काम करतात. नाही तर तुझ्या मुलाला उचलून मी मध्ये टाकल म्हणतात ते. म्हणून माझ्या माता भगिनीनो, आपण भीतीपुटी सुद्धा कुठलं पाप करू नका. हे 4 कर्म केले झाले. आता 6 संपत्ती नाशाची कारणं. मादक द्रव्याचं सेवन करायचं नाही, म्हणजे नशोक द्रव्याचं सेवन करू नका. बुद्धानं सांगितले. अवेळी बाहेर भटकू नका, नाटक तमाशाची सवय लावू नका, आणि जुगार खेळू नका, पापी मित्राची संगत करू नका, आणि आळस. आता मादक द्रव्याचं सेवन म्हणजे काय? दारू, गांजा, बिडी, शुगर, तंबाखू, चेरस वगैरे वगैरे सगळे ज्या ज्या गोष्टींना नशा येत्या, ती नशक द्रव्याचं सेवन अजिबात करायचं नाही. भगवान बुद्धांचा संदेश आहे. ही आचारसंहिताच आहे बौद्धांची. मग मादक द्रव्याचं सेवन एवढं वाईट आहे. आज घराघरामध्ये आपल्या एक दारुडा झालेला आहे. कशामुळे? तर तुमच्या अज्ञानामुळे. तुम्ही त्याला धम्म नीट सांगितलं नाही, समजावून त्याला विहारात आणलं नाही. आज आपल्या शेजारी पाजारी, गल्लीत, मोहल्ल्यात एखादा दारुडा तयार झालेला असते, त्याच्याकडं कुणीच बघत नाहीत, त्याच्या घरी जात नाहीत, सभा घेत नाहीत. त्याच्याबद्दल त्याची आता उद्या हा मरणार आहे, त्याची मुलं बाळं उघड्यावर येतील, त्याची पत्नी विधवा होईल, त्यांचं काय होईल, दुने भांड्याला जाईल, ही तुम्हाला कुणाला चिंता नाही. त्याची मरेपर्यंत वाट बघतात त्याची. आज मरतोय का उद्या मरतोय, मेल्यास मात्र मस्त पुण्यानं मुलाला भाषणाला उभा राहतात. आणि भाषणामध्ये काय म्हणतात की बघा तो फलाना दारू पिऊन मेलाय, बरं नीट वागा जरा तुम्ही बी. ह्याच्यासाठी तुम्हाला इथं स्टेजवर उभा केले का? तर ही चुकीचं आहे. आपण ही दम्मदर नाही. आपल्या एरियामध्ये आपला शेजारचा माणूस जर वाया जात असेल तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. तर ती गरजेचं आहे. मादक द्रव्याचं सेवन करू देऊ नका कुणालाच. आपले मुलं बाळं खूप मोठे प्रमाणात वाढले. आता मुलीसुद्धा दारू गांजाच्या आहारी गेलेल्या आहेत, मोठं प्रमाण वाढले. बुद्धाचा धम्म गाडण्याचा प्रयत्न आहे का काय असं वाटायले. म्हणून दारू नशा किती वाईट आहे. दारू म्हणून आपलं पॅरेलस मारतो, TB होते, मनोरुग्ण होतोय दारू पिणारा माणूस, वेडा होतोय, बायकोवर शक घेतोय, मुलीवर शक घेतोय, पत्नीवर शक घेतोय आणि मरून जातोय. एवढी वाईट दारू आपण तिकडे वळालेलो आहोत. आणि मग आपले माणसं दारू पित नव्हते, पण आपल्या बी लोकांनी सुरुवात केली. बाबासाहेब कालपर्यंत त्यांनी ऐकला, पण आता त्यांनी लोकांचं बघून सुरुवात केलं.
मग आपल्या महिला दारू पित नाहीत. त्या मुंबई पुण्यामध्ये काय प्रथा आहे की मिसरीची प्रथा आहे. एक शेजारी ख्रिश्चन बाई होती आणि एक बौद्ध बाई होती. त्या ख्रिश्चन बाईनं काय करायचं, सकाळी उठायची, पटापट मुलांचे डब्बे करणं, साडा सारून करणं, साफसफाई करणं, 2 तासामध्ये नवऱ्याचा डब्बा आणि मुलांचा डब्बा तयार, ख्रिश्चन बाई. आणि आपली बाई बौद्ध बाई आळसी, 7ला उठणार, हळूहळू चहा आधी पिणार, मिसरी लावणार, पुन्हा मग कामाला लागणार, डब्याला उशीर होतोय, नवऱ्याला डब्बा, लेकरं बी धडपड. डिसिप्लिन नाही आपल्याला. पण त्या ख्रिश्चन बाईला डिसिप्लिन, ते लवकर उठणार, अभ्यास करणार, सगळं डिसिप्लिन खूप आहे त्यांच्याकडं. एवढे ग्रेट आहेत ते लोक शिक्षण घेण्यामध्ये. दर्जेदार शिक्षण घेतल्याशिवाय बाजूला हटत नाहीत. आपले 10वी 12वीपर्यंत कसं तरी पळतात आणि पुन्हा गप्प बसतात. मग त्या ख्रिश्चन बाईनं दररोजचं चालू केलं. मग आपली बौद्ध बाई गेली तिच्याकडं, म्हणली मला तुझं एक गमक विचारायचं आहे, तुझं एक सिक्रेट विचारायचं आहे. तर काय, तुझ्याकडं 4 मुलं, नवरा बायको, 6 लोकांचा तू डब्बा करतीस, फरशा पुसतीस, कपडे धुतीस, सगळं करतीस 2 तासामध्ये. तर ग्रेट, मला होत नाही, काय करू, ह्याचं काय गमक आहे, तुला कसं आवडतं एवढं पटापट. आपल्या बाईने विचारलं बरं का. ती म्हटली आता खरंच सांगते तुला, ये बाजूला. त्या बाईनं बाजूला नेलं, ख्रिश्चन बाईनं. माझ्या नवऱ्याचं कपाटामध्ये वाचलेलं असते, 1 पॅक हाणते म्हणली मी. काय म्हणली ती, 1 पॅक, आणि मग मला तरतरी येते आणि मग मी कामाला लागतो. हळूच सांगून टाकलं तिनं, खरं सांगितलं बिचारीनं. मग ही आपली बाई म्हणली, माय आमच्यात तर चालत नाही, आमचा घेईल पण गपचूप चोरून मित्रात घेऊन येते, पण घरी आणत नाही, कपाटात आमच्या काही नसते. मग एक काम कर म्हणली, तो तिथंच बाजूला एक आपलीच बहिणी आहे, तिच्या घरी जा, ती तुला देईल. मग तिच्याकडे गेली तर तिनं म्हणली मला असं असं पाहिजे. तिनं लगेच घरात गेली, एवढा काळा डबा मिसरीचा आणला आणि तिच्या हवाली केला. बाई बघ म्हणली, एवढा गोपना करायचा, कोंबायचा इथं गोळा करून, आणि लाग कामाला म्हणे. तू सुद्धा 2 तासामध्ये सन 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 भांडे धुणार, फरशी मारणार, फुल काम करणार. म्हणून माझ्या माता भगिनींनो, मिसरीला स्पर्श करत नव्हते लोक, पण पुणे मुंबईमध्ये एवढं प्रमाण वाढलंय त्या मिसरीचं. आणि त्या टाटा हॉस्पिटलला जाऊन बघा, 1 खाट खाली नाही. असं क्यों नाही येतात पेशंट, डॉक्टर लोक फुटपाथला जाऊन ट्रीटमेंट देतात आणि मग खाट झाल्यास त्या पेशंटला आतमध्ये बोलवतात. म्हणून माझ्या माता भगिनींनो, आपण नशक द्रव्याचं सेवन तर पुरुषांनी करूच नाही, करू नये. तुम्ही सुद्धा कुठली मिसरीसुद्धा लावू नका, ही कळकळीची माझी विनंती आहे. वेळोवेळी भटकायचं नाही आपल्याला. मादकद्रव्याचे सेवन वेळोवेळी, रात्री बेरात्री जर तुम्ही फिरलाव, आपले मुलं फिरले तर पोलिसचा पिंजरा येतो, गाडी टाकून घेऊन जाते. जंगलातून जर अवेळी फिरलाव, हिंसक प्राणी त्यांचा आहार शोधायला रात्रीला बाहेर पडलेले असतात, ती आपल्यावर अटॅक करू शकतात. म्हणून अवेळी बाहेर भटकायचं नाही. नाटक तमाशाची सवय लावून घेऊ नका. नाटक तमाशा बघणारे लोक बर्बाद झाले, जीवनातून उठले, त्यांना पैसा पूर्ण गेलेला आहे, त्यांचा आयुष्य गेलेलं आहे त्यांचं. म्हणून नाटक चांगला नाही, तमाशा चांगला नाही. त्यावेळेस आपल्या लोकांचाच धंदा बनून बसला होता, रोजीरोटीचं साधन बनलं होतं. आपल्या लोकांच्या घरामध्ये तमाशे वगैरे गाणारे लोक वगैरे तयार झाले होते, फक्त पोटाची भूक आग्नी मिटवण्यासाठी. आणि कलावंत होतेच आपले लोक, प्रबोधन करत होते आपले लोक. म्हणून आपण नाटक तमाशे वगैरे पाहू नका, त्याची सवय लावून घेऊ नका. नाटक तमाशानं बर्बाद झालेले आहेत. आज नाटक तमाशे बघणारे लोक बदनामी झाले, पण ते खूप श्रीमंत होते. त्यांच्या पाठीमागं लोकांचा आधार होता. गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, कुठंतरी इकडं पुण्याकडं बरकाबाई आहे, तिथं येत होते. त्या लोकांनी नाटक तमाशा पाहायची सवय बाकीच्याही लोकांना लावली. पण आपल्या बौद्ध धम्मी माणसानं तसं करायचं नाही, त्यांचा आदर्श घ्यायचा नाही. मग जुगार खेळू नका. जुगार एवढा वाईट आहे, माणसाला जीवनात उठतो. त्या जुगाऱ्याला कोणी पोरगी देत नाही, विश्वास ठेवत नाही. जुगारी सगळे भांडे बासणं विकतो आणि जीवनातून उठतो. म्हणून माझ्या माता भगिनीनं जुगाराकडे लेकरा बाळा जाऊ देऊ नका. मटकासुद्धा एवढे शिकल्या सवरलेले लोक, रिटायर लोकसुद्धा मटक्याच्या नादाला एवढे लागलेले आहेत. पुष्कळ गपचूप मटका लावून येतात, ओपन तर झोपत नाहीत, क्लोज जाजी तर जेवत नाहीत, आणि त्यांची वाईट अवस्था झाली आहे. मटक्यातसुद्धा लेकरं बाळांना कुणी इज्जत करी नाही, म्हणून मटकासुद्धा खेळू नका. पापी मित्रांची संगत करू नका. पापी मित्रांची जर संगत केली तर आपल्या लेकराला मध्ये टाकतील, आपल्याला बी टाकतील. म्हणून भगवंताने चांगल्या मित्रांची संगत करायला सांगितलेलं आहे. आज पापी मित्राची जर एखादा आपल्या एरियामध्ये खून करणारा मुलगा आहे, चोरी करणारा आहे, दारुडा करणारा आहे, मग त्याला खून केला आहे, त्याला उचलतात पोलीस आणि घेऊन जातात. मग त्याला तिथं नेल्यास काय म्हणतात, तुझे 4 मित्रांचे नाव सांग. ती म्हणते मी खून करताना माझे मित्र तर नव्हते, मी एकट्यानंच खून केला आहे, तरीसुद्धा 4 मित्राचे नाव सांग म्हणते. ते 4 मित्राचे नावं सांगते. ती लगेच त्यांच्या घरी गाडी जाते आणि बोलून आणतात. त्यांचे आई वडील म्हणतात अहो त्या दिवशी तर माझा मुलगा गावी होता, आजीकडे होता, काही सांगू नका, तिथपर्यंत चला म्हणतात. म्हणून पापी मित्राचे संगत केल्यामुळे त्या मुलांना सुद्धा उचललं जाते, त्यांनाही मध्ये टाकलं जाते. म्हणून आपण पापी मित्रांची संगत वगैरे करायची नाही. आळस
चुकून करू नका. आळसापोटी माणसांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. आळस आज करू, उद्या विहारात जाऊ, उद्या मुलाबाळांना सुनाबाळांना आपण उद्या नेऊ, उद्यापासून उपसत व्रत धरू. काही नाही, आळस आहे तो. सतत आळसापोटी आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आणि चेहऱ्यावर तेज राहत नाही, प्रसन्न राहत नाही आळशी माणसाच्या. सतत पाहावं तेव्हा सपक चेहरा होतोय. आज इथं सगळे बसलेले तेज आहे तुमच्या चेहऱ्यावर, धम्म आहे तुमच्याकडं, आणि स्फूर्ती न आलेला आहात तुम्ही इथं धम्माचरण करण्यासाठी. सकाळी किती वाजता उठला असाल काय माहीत नाही. आपल्याला विहारात जायचे आणि इथून पुढचे पुन्हा मग कार्यक्रम आहेत आपले जेवणाचे नाश्त्याचे, सगळे बिना नाश्त्याचे सुद्धा आलेले आहेत. म्हणून माझ्या माता भगिनींनो, आळस एक नसावा. आणि मग मादक द्रव्याचं सेवनामुळे भयानक वाटोळ झालेलं आहे माणसाचं. ही मादक द्रव्याचं सेवन, दारू गांजा ही लय वाईट आहे. धनाचा नाश करणारी आहे, दारू कलह वाढवणारी आहे, दारू रोगाचं माहेरघर आहे, दारू अपकृतीची जननी आहे, दारू लज्जाचा विध्वंस करणारी आहे, दारू प्रज्ञेला दुर्बल बनवणारी आहे. एवढी वाईट अशा दारुणीच्या नादाला जो कोणी लागला ती जीवनातून उठलेला आहे. म्हणून माझ्या माता भगिनींनो, आपण या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्या आणि आपल्या 14 गोष्टी फेका, तर आपल्याला ही विहारात आलं पुण्य मिळणार आहे. ही धम्म आचरणात आणला आहे. वर्षावास, आता तुम्ही 3 महिन्याची उपसत व्रत असतील तुम्हाला, ही वर्षवासाची उपसतसुद्धा तेव्हाच तुमच्या पदरात पडतील. कधी? ही 14 गोष्टी तुम्ही काढून फेकल्यावर. तोपर्यंत तुमच्या पदरात काहीच पडणार नाही, बुद्ध म्हणतात. आणि मग भगवान बुद्धांनी सांगितलं, ज्यांनी ही 14 गोष्टी काढून फेकल्या, त्या 14 गोष्टी कोणत्या आहेत? 4 कर्मक्लेश, 4 कारणास्तव पाप न करणे आणि 6 संपत्ती नाशाचे कारण. असेच 14 गोष्टी फेकल्या की मग आपल्याला कुठलंही पुण्यकर्म केलेलं पदरात पडते. जसं ह्या पोरानं शिगलानं 6 दिशेची पूजा. मग आता भगवंत त्याच्याकडे वळाले आणि त्याला सांगितलं भगवंताने की पूर्व दिशा म्हणजे काय? तर आईवडील. पूर्व दिशा म्हणजे आपले आईवडील. मग त्या पूर्व दिशेची पूजा कशी कराल? ते ओले कपडे घालून सूर्याला नमस्कार करणं ही पूजा नाही आहे. बुद्धानं सांगितलं आईवडील आहेत आपले, त्या आईवडिला मान सन्मान द्या, रिस्पेक्ट करा, त्यांना वेळेवर औषध, गोळी, पाणी, पुन्हा नाश्ता, जेवण, रात्रीचं अंथरूण स्वतः जाऊन करून द्यायचं आईवडिलाच्या रूममध्ये जाऊन, आणि हसवायचं आहे, त्यांना खुश ठेवायचं आहे. कुठल्या बी आईवडिलाला त्यांच्या मुलीची आठवण येत असते. मी माझ्या आईवडिलाकडेच गेलं पाहिजे, बेडवर 10 मिनिट बसलं पाहिजे, माझ्या बायकोला बी घेतलं पाहिजे, बायकोनं बी गप्पा मारल्या पाहिजे. हां, बरं. तर म्हणून आपले पूर्व दिशा, बरं झालं मला इशारा केला, लगेच थांबलो. आणि म्हणून आपल्या आईवडिलाची सेवा आपल्याला करायची, कारण त्यांनी आपल्याला सुंदर मुलाबरोबर, सुंदर मुलीबरोबर लग्न करून दिले, घरदार संसार सगळं दिले, आयुष्य पूर्ण तुमच्यासाठी त्यांनी झिजवलं. त्या आईवडिलांनी काही शिल्लक ठेवलं नाही. त्यानं भावाला बहिणीला सुद्धा लवकर पैसे दिले नाहीत, माझ्या लेकराला आणि बायकोला कमी पडतील म्हणून त्या वडिलाची चांगल्या प्रकारे सेवा करा, तर तुम्हाला पुण्य मिळणार आहे. पुन्हा दक्षिण दिशा म्हणजे आपले गुरुवरी. जी गुरुवरी आहेत, आता हे सगळे गुरुवरीच असतात. चांगलं शाळेत जा बाळा, सांभाळून जा, ॲक्सिडेंट होऊ देऊ नको असं सांगते, ती सुद्धा गुरुच आहेत आपले. शाळेत पाठवणारे, शाळेत शिकवणारे, धम्माकडे वळवणारे. बरेच लोक आपल्याला एकमेकाला चला विहारातले चांगला कार्यक्रम आहे, ही सुद्धा गुरु झाले. म्हणून गुरु दिसल्यावर उठून उभारणे, मान सन्मान करणे, मग गुरुला वाटते माझ्याकडे जी काय आणखी ज्ञान ह्या शिष्याला द्यावं. म्हणून हे दक्षिण दिशा झाली. आणि पश्चिम दिशा म्हणजे आपली पत्नी. फास्ट घेतो गुरुसाहेब, जास्त पळत नाही. मग पश्चिम दिशा म्हणजे पत्नीची पूजा. आता पत्नीची पूजा म्हणाल कशी? इथं तर पुरुषप्रधान संस्कृती आहे, इथं तर करत नाही तर पत्नीची पूजा. पण बुद्धाने सांगितलं आहे पत्नीची पूजा करायची. तिची कशी पूजा करायची? तिला मान सन्मान द्यायचा आहे, तिला लता कपडा वेळेवर देणं, विश्वासात घेणं, तिचा विश्वास संपादन करणं, तिचे नाते गोत्यातले माणसाले की त्यांना मान सन्मान देणं. पण उलटं होतं आहे, तिला बसता उठता घालून पाडून नवरे बोलतात. तुझा बाप असा, तुझा भाऊ असा, तुझी आई अशी, तुझी बहीण अशी. काही गरज नसते त्या बिचाऱ्याने, विनाकारण त्यांना त्रास देतात आपले. एक सवयच लागली घाणेरडी. आणि तुमच्या सासू सासऱ्याचे एवढे उपकार आहेत, जेवढे तुमच्या आईवडिलाचे उपकार आहेत तुमच्यावर, तेवढे त्या सासू सासऱ्यांचे सुद्धा उपकार आहेत. म्हणून सासू सासऱ्यांचे सुद्धा आपण ऋणातून कधी मुक्त होणार? आपण कुणाचा तरी सासरा झाल्यावर. तोपर्यंत सासू सासऱ्याच्या ऋणातून मुक्त होत नाही पुरुष कुठलाच. मग मला जर तुम्ही सांगितलं घाटे गुरुजी पेन द्या, तर मी ढक्कन काढून पेन देणार. मला लवकर पेन देऊ वाटत नाही. पण तुमच्या सासऱ्यानं सहज उचलून 18 वर्षे सांभाळून 9 महिने आईनं त्या पोटात ठेवून ती मुलगी सहज तुमच्या पदरात टाकलेली आहे. किती त्यांचं अंतकरण मोठं आहे, किती त्यांना आपण मान सन्मान दिला पाहिजे सासू सासऱ्यांना. म्हणून आपण त्या पत्नीची अशा प्रकारे पूजा केली तर ते फलदायी आहे आपल्याला. आणि विश्वास संपादन करा आपल्या पत्नीचा. कारण मला जर कुणी सांगितलं घाटे गुरुजी तुमची पत्नी एका माणसाबरोबर चहा पिताना बसमध्ये बघितली, मी आता हॉटेलमध्ये बघितली, मी पटकन म्हणणार की माझी पत्नी काही धार्मिक सामाजिक चर्चा करत असेल, त्या माणसाला काही हितासुखाचं सांगत असेल, तेव्हाच माझी पत्नी त्या माणसाबरोबर बसली आहे. ही पटकन माझ्या मनात का आलं की तिनं माझा विश्वास संपादन केला आहे.
तिला जर कुणं सांगितलं घाटेताई तुमचे घाटे मिस्टर एका बाईबरोबर मुलीबरोबर चहा पिताना बघितले, हो पित असतील, सामाजिक धार्मिक कार्यावर माझे मिस्टर तिथं चर्चा करत असतील, त्यांना काही सुखादुखासाठी सांगत असतील, ही पटकन तिच्या मनामध्ये येणार. का आलं तर मी तिचा विश्वास संपादन केला आहे. तेव्हा कलह होत नाहीत, भांडणं होत नाहीत. आज जिकडं बघावं तिकडं मोठ्या प्रमाणात शक्ती बिमारीनं घटस्फोटावर मोठे प्रमाण वाढले आपल्या समाजामध्ये सुद्धा. ह्याचीसुद्धा आपण गांभीर्याने लक्ष घेतलं पाहिजे. पश्चिम दिशेची पूजा म्हणजे पत्नीला मान सन्मान करणे. उत्तर दिशा म्हणजे आपतेष्ट नातेवाईक, जी नातेवाईक आहेत आपले गोरगरीब नातेवाईक आले की तुम्ही काय करताय, अंडाकरी बनवताय. कारवाला नातेवाईक आला की त्याला बकऱ्याचं मटण घेऊन येत आहे. ही कुठली पद्धत आहे? एवढी विषमता नसावी. गोरगरीबच तुमच्या गुणाचा प्रचार प्रसार करणारे पाहुणे रावळे असतात. म्हणून त्या गोरगरीब पाहुण्यांनाच तुम्ही मानसन्मान द्या, बसस्टँडवर पोचायला जा, त्यांचे कुठं पुण्यात कामं आहेत ती कामं करायला मदत करा, सुट्टी काढा आणि तिकटालासुद्धा पैसे द्या. तेव्हा तुमचा मानसन्मान होईल, गौरव होईल तिकडं. आज मी त्या बेळंकीला वाघमारे साहेबांच्या बनसोडे साहेबाच्या गावाला 10 दिवसासाठी श्रामणेर आणि महिला शिबिराला शिकायला गेलो होतो. काय तिथं त्यांनी नावं जर काढले, बापरे, पुस्तक लिहिले तिथं ह्यांच्या नात्यातले माणसं आहेत त्या बेळंकीमध्ये. एवढे घैवरले ते लोक. घर आमचं दिलं म्हणे हे बनसोडे साहेबांच्या वडिलांनी का वाघमारे साहेबांनी दिले किती घर, विहारालाच देऊन टाकले ती जागा. त्यांच्या दारातच मोठं विहार आहे. आणि तीच गोरगरीब पाहुणे आपल्या गुणाचा प्रचार प्रसार करीत जातात. म्हणून नातलग आपतेष्टांची सुद्धा सेवा आहे. तुमच्या घरात 100 साड्या पडल्यात, गोरगरीब नातेवाईकाला त्यांना द्या. रिजेक्ट वस्तू तुमच्या घरात ही कामाला आहे, ही कामाला आहे म्हणून TV आहे, रेडिओ आहे, काय काय आहे, स्कूटर आहे, हे सगळं देत चला गोरगरीब पाहुण्यांना. तीच तुमच्या गुणाचा गौरव तिकडं गावी जाऊन करतात. हे नातेवाईकले चांगले आहेत म्हणून. पुन्हा नंतर खालची पूजा. तर सेवक तुमच्या घरामध्ये नोकर चाकर असते, तुमच्या ऑफिसमध्ये नोकर चाकर आहेत, त्यालासुद्धा मानसन्मान द्या. तो वेळेवर येईल. 8ला येणारा माणूस तो उद्धट असला तर 8:30ला येणार, 9ला येणार, मग ऑफिस उघडणार. तुम्ही जर त्याला माणसांमध्ये दिला, रिस्पेक्ट दिला, चहा नाश्ता दिला, त्याच्या सुखादुःखामध्ये बोललात, त्याच्या प्रमोशनसाठी बोललात, तर ती 8च्या 5 मिनिट अगोदर येणार आणि संध्याकाळी 5:30ला जाणार. तो 5ला जाण्याऐवजी एवढे. आणि तुमचं काही नुकसान होऊ देणार नाही आणि तुमचा सन्मान करील. माझे मालक, माझे शेठ, माझे साहेब खूप चांगले आहेत म्हणणार. म्हणून त्या सेवकाची सुद्धा बुद्धांनी त्या काळात सेवा सांगितली. ही आचारसंहिता आहे बौद्धांची. आणि म्हणून आपण तुमच्यासुद्धा घरामध्ये भांड्यावाल्या बाया आहेत, धुणे भांड्याला तुमच्याकडे स्त्रिया येतात. पुष्कळ लोकांनी एक अशी प्रथा पाडली आहे की चहा भांडेवालीला, कचरेवालीला चहासाठी कप, नाश्त्यासाठी प्लेट, चमचा बाजूला ठेवला आहे बरं बऱ्याच ठिकाणी. ती सुद्धा करू नका. तिचा राग येते, तिला स्वाभिमान आहे, मान आहे, बघा ही आमचीच आहे, पण माझ्यासाठी कप ह्याच कपात नेहमी मला चहा देते असं ऑब्झर्वेशन करते ती कामवाली बाई. आणि तीसुद्धा तुमचं नुकसान करणार, भांडे चांगले घासणार नाही, तुमचं साबण मुद्दाम पाण्यामध्ये फेकणार, भांडेचा तुमच्या मुलाला जर सांभाळायला ठेवलं त्याचं नरडं दाबणार, चिमटे घेणार, गळा दाबणार, त्या लेकराला तुमचा राग त्याच्यावर काढणार. म्हणून घरातल्या कामवालीला सुद्धा आपण मानसन्मान द्या, तिला वेळेवेळ औषध पाण्याला पैसे द्या, तिच्या नवऱ्याला चांगलं समजावा. पण असंही एखादीचा दारुडा नवरा आहे म्हणून समजवायचा चाल तर ते सुद्धा भांडणं होतात आपल्याकडे. एका नागपूरमध्ये एका बाईचा नवरा दारुडा होता आणि ती धुणे भांडेवाली होती. डॉक्टर नवरा बायको होते दोघं. त्यांनी म्हटले तुझ्या नवऱ्याला घेऊन ये, आम्ही समजावून सांगू, दारू त्याची सोडू, आमच्याकडे औषध पाणी आहे, तू चांगले असे 2 लेकरं आहे तुझे लहान लहान, शाळेत घालायला आम्ही मदत करू. आता कुणी प्रेमानं बोलले, त्या माणसानं काही आला नाही तिचा नवरा, मी येत नाही म्हटला. आणि तिथून असंच अचानक चालले होते ते डॉक्टर, तर ते दारुडे मित्रापाशी बसला होता. त्यानं म्हणलं ह्या हीच आहे म्हण दारुडा माझा नवरा. त्याला बोलवलं, तो आला, अरे तेरी तो अभी तक मैं रहा देख रहा था, अभी मिल गया का तो म्हणला. आणि डायरेक्ट त्यानं एक लोखंडाचा रॉड घेतला आणि त्या डॉक्टरच्या डोक्यामध्ये घातला त्या दारुड्यानं. म्हणून कुणाला बी समजवायला जायचं नाही, दारुड्या माणसाला, पुण्या माणसाला अनुनकेला आपली सहानुभूती दाखवायची नाही, अंतरानंच मदत करायची कुणाला बी. तर अशा प्रकारे माझ्या माता भगिनीने खालची सेवा झाली. वरची सेवा म्हणजे आपले गुरुवरे पूज्य भिक्खू, ते दिसले की उठून उभा राहा, वंदन करा, त्यांना मानसन्मान द्या, भोजनदान द्या, त्यांना चिवरदान करा आणि त्यांच्याकडून धम्मदेशना ऐका. ती आपल्या बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करतात. म्हणून भगवंताचा सर्वश्रेष्ठ वरची पूजा म्हणजे आपले पूज्य भिक्खू आहेत. पण भिक्खूमध्ये बी बरेच नकली लोक आलेले आहेत, त्यांच्यापासून सावध राहायची वेळ आलेली आहे आपल्याला, त्यांनाही तपासायची वेळ आलेली आहे. 5 वर्षासाठी अनेक देशातले लोक त्यांना पैसे पुरवतात, डिग्री घेतात, ग्रॅज्युएशन करतात आणि पुन्हा चिवर काढून ते आपल्या घरी गृहस्थी जीवनामध्ये जाणारे पण विद्यापीठात इकडे तिकडे बरेच बंदीजे आहेत आपल्याकडं.
म्हणून त्यांच्यापासून बी आपल्याला सावध राहायचं आहे. आणि एक मोठा हटास धरू नका की भंतीजीनेच लग्न लावावं, भंतीजीच माझ्या मुलीच्या लग्नात 5-25 भंतीजी स्टेजवर दिसावे, ह्याचा एक अट्टहास करू नका. माझी कळकळीची विनंती आहे. बरं, भगवान बुद्धाच्या काळातले जेवढे राजे महाराजे आहेत त्यांनी कुण्याच भंतीजीकडून लग्न लावलं नाही. मुलाचं लग्न झालं की विहारात नवरी नवरदेवाला पाठवायचं, तिथं वंदन करायचं, आशीर्वाद घ्यायचं आणि घरी यायचं, त्यांना दान करायचं, अशी प्रथा होती. त्यांच्यानंतर बी राजा अशोकानं बी तीच प्रथा ठेवली. सगळ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे अन्वदानावर 2 लग्न झाले, त्यांनी बाबासाहेबांनी कुण्याच भंतीजीकडून लग्न लावलं नाही. म्हणून आपण भंतीजीकडून लग्न लावण्याचा अट्टास करू नका. ती गृहस्थी जीवन त्यांनी तृष्णा त्यागली आहे, त्यांनी बायको तेकले, लेकरं तागले, घरदार सधन दौलत त्यागलेला माणूस आहे. त्याला पुन्हा संसारी जीवनामध्ये त्याला धागा बांधायला, नवरीचा हात त्याच्या हातामध्ये देणं, त्याला स्पर्श करायला लावणं, नोकरासारखं पळवापळी करणं, त्याच्या अंगावर चिवर आहे भगवंताचं, त्या चिवरची इज्जत करा. त्या भंतीजीला नोकरावने काम लावू नका स्टेजवर. तिथं बोधाचार्याने याचना करायच्या, भंतीजीनं त्रिशरण पंचशील द्यायचे, परित्राण पाठ घ्यायचा आहे, जय मंगलाष्ट गाता आमच्या बोधाचार्याने घ्यायच्या आणि लास्टचा आशीर्वाद गाता भंतीजीने द्यायच्या. असा नियम संस्थेने काढला आहे, भीमराव साहेबांनी काढला आहे, मीराताईने काढला आहे. पण लोक भंतीजी म्हणलं की असे हुरळून जातात. जा बाबा, पण एवढं बी नका ना डोक्यावर घेऊ त्यांना. ही एक माझी कळकळीची विनंती असेल, बोधाचार्याकडे करू द्या. बराच वेळ झालेला आहे माझ्या माता भगिनींनो बांधवांनो, आपण मला शांत चित्तानं ऐकलेलं आहे. ही जी 14 आहेत ही आचारसंहितेचे नियम आहेत बौद्धांचे. ही 14 काढून फेका आणि 6 दिवसाची जी काही पुण्यकर्म करमाल ती तुमच्या पदरात पडणार आहे. आणि जाता जाता भगवान बुद्धाने एवढ्यावरच थांबले नाही तर तुम्हाला सांगितलं, प्रत्येकाला वाटतं की मी म्हातारा झाल्यास माझी काठी नातवानं धरावी, सुनेनं मला गरम चहा द्यावा, नाश्ता द्यावा, मुलांनी द्यावं, सगळ्याला वाटते का नाही? पण देत नाहीत, उचलतात मुलं, आश्रमामध्ये नेऊन टाकतात. ही का वेळ आली तुमच्यावर? भगवान बुद्धाने 60 लास्टचे गमक सांगितले तुम्हाला. भगवान बुद्ध म्हणतात, ज्याला ज्याला जर वाटतंय माझ्या सुनेनं नातवानं लेकानं माझी सेवा करावी, मला अनाथ आश्रमात टाकू नये, इथंच मला सांभाळावं, असं जर वाटत असेल त्या माणसाकडं 4 लोकधर्म असायलाच पाहिजे असं बुद्धानं सांगितलं. ती 4 लोकधर्म सांगतो, इथंच थांबतो, फास्ट आता संपले बरं का साहेब, संपलं. तर एक झालं, 4 लोकधर्म फक्त. दान, प्रिय वचन, समानता आणि दुसरं कोणतं आहे बघा, दान, प्रिय वचन, समानता आणि एक मला आठवण आता घाई झाली. तर दान आपल्याकडं पाहिजे, दानाशिवाय तुम्हाला कोणी सेवा करणार आहे. प्रिय वचन, समानता आपल्याकडं पाहिजे. आणि अर्थचर्या म्हणजे कष्टातून मिळवलेले पैसे मरेपर्यंत तुमच्या बँकेत ठेवा. 1 बी रुपया देऊ नका त्यांना. त्यांच्याकडे सर्व आहे, त्यांना पायावर उभा केले तुम्ही, तर तुमची सेवा होणार आहे. तुम्ही भावनिक होतात आणि सगळं देऊन टाकता, सून बी लाथा मारायली आणि नातूबी लाथा मारायली, पोरग बी लाथा मारायली. ही वेळ येऊ देऊ नका म्हणून भगवान बुद्धानं सांगितलंय, दान तुमच्याकडे असलं पाहिजे, दान करणारी वृत्ती. आणि प्रिय वचन, सर्वांना प्रिय बोला, गोड बोला. आणि समानता, सगळ्याला समतेची वागणूक द्या. आणि अर्थचर्या म्हणजे कष्टातून मिळवलेले पैसे शेवटपर्यंत तुमच्या अकाउंटवर असले पाहिजे, तर तुमची सेवा होणार आहे, अन्यथा तुम्हाला कोणी जवळ उभा करणार नाही. दानाला सर्वश्रेष्ठ म्हणले भगवंतांनी. ह्या पृथ्वी तलावर जसं एखाद्या आग लागलेल्या घरातून मौल्यवान वस्तू आपण काढतो आणि सगळं जळून खाक होतंय, तसं तुमच्या जीवनामध्ये खूप नोकरी केली, दर महिन्याचा पगार आला, संसारामध्ये सगळा जळून खाक झालेला आहे. शिल्लक काय राहिले तर तुम्ही दान केलेलं शिल्लक राहते आणि तीच अमर राहते. एखादं झाड लावा, एखादं विहाराला दान द्या. अशा प्रकारे माझा माता भगिनींनो, दानावर जास्त भर द्या. मी इथंच थांबतो, बराच वेळ बोललो, तुम्ही मला ऐकून घेतलं. माझ्याकडून चुकीनं एखादा अज्ञानानं, आडाणीपणानं एखादा वाकडा तिकडा वाटला असेल तर मला क्षमा कराल. मी एक भावनिक होऊन आपलं घर समजून, माझ्या माता भगिनी, माझे बांधव समजून मी बोललो आणि मी इथंच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद घाटे सर. सरांना मला वाटतं वेळ कमी पडलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या बौद्धांच्या आचारसंहितेमध्ये उदाहरणासहित त्यांनी सगळी माहिती आपल्याला सांगितलेली आहे. पुणे इथून 10 सप्टेंबर 2024 पासून मानवता व विश्वशांतीचे प्रतीक असणारी अश्वकलश यात्रा सुरू होणार आहे. तर आपल्या विहारामध्ये आत्ताच युवराज बनसोडे व विवेक बनसोडे हे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत. तर विवेक बनसोडे यांना मी विनंती करते, त्यांनी अस्थिकलश यात्रेविषयी माहिती द्यावी. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आपणा सर्वांना सांगू इच्छितो की 10 सप्टेंबर 2024 रोजी
विश्रांतवाडी मुकुंदराव आंबेडकरचं विश्रांतवाडी या ठिकाणी श्रीलंकेवरून तथागत भगवान गौतम बुद्धांची अस्थिधातू येणार आहेत आणि त्या कार्यक्रमाचं अस्थिदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेले आहे. सुरुवातीला भीमरावजी आंबेडकर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, परंतु काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाही असं त्यांनी कळवलं. परंतु त्यांचे बंधू लहान आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब हे स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या अस्थीचं दर्शन आणि वंदन कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावे. परंतु आता आमचे भारतीय बौद्ध महासभेचे चोरे साहेब आहेत, तिथे सर्वजण आहेत आणि अनेक त्याबद्दल संभ्रम पण निर्माण व्हावं लागलेले आहेत. पण भारतीय बौद्ध महासभेतल्यानंतर थोडासा मी संभ्रम दूर करू इच्छितो त्यातला, की सदर कार्यक्रम हा मला आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांनी स्वतः घ्यायला लावलेला आहे. काही तांत्रिक अडचणामुळं त्यांना तसं पत्र काढावं लागलं. त्यानंतरही माझं त्यांच्याशी संभाषण झालं की साहेब काय करावं, आपण सांगत असाल तर मी आपण थांबतो. परंतु त्यांनी म्हणले नाही, काही कारणास्तव मला येऊ शकलो नाही, बरं मी आनंदराज आंबेडकरांना पाठवतोय, त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम सदर तुम्ही संपन्न करा आणि त्याची सूचना आम्ही जे कोणी ओवाळ आपले जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनाही देतो आणि हा कार्यक्रम आंबेडकर घराण्याच्या उपस्थितीमध्ये आणि तथागत भगवान गौतम बुद्धांची अस्थी श्रीलंकेहून येतात. हा आपल्यासाठी सर्वात मोठं एक धार्मिक वंदना विधीचा कार्यक्रम जो आहे, धार्मिक स्वरूपाचा जो कार्यक्रम आहे, म्हणजे तसा मी राजकीय व्यक्ती, परंतु भीमराव साहेबांनी सांगितल्यामुळे मला हा कार्यक्रम घ्यावा लागला. पण आपण सर्वांनी देखील ह्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावा आणि अस्थीला वंदन करूया एवढीच या ठिकाणी सूचना करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. नाविन्याची आस, उत्तमाचा ध्यास, योग्य निर्णय, अचूक नियोजन, अभ्यासाची कास, आव्हानांचे बाण, परिस्थितीची जाण आणि आज आपल्याला जे अध्यक्ष लाभलेले आहेत तर त्यांच्यासाठी त्यांच्या रूपाने लाभले अध्यक्षांचे वरदान. तर त्यांना मी विनंती करते त्यांनी त्यांचे अध्यक्ष भाषण करावे आणि त्यांना नेहमीच वेळ कमी पडत असतो, तर आज पण वेळ कमीच पडली असं द्या. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. विचारमंचावर उपस्थित असलेले आजचे आपले प्रवक्ते भीमराव घाटे सर, केंद्रीय शिक्षक, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा पुणे यांचे उपाध्यक्ष व संस्कार प्रमुख मोहनदादा रोकडे, सूत्रसंचालन करणारे आमच्या सुजाताताई बाराथे, त्याचप्रमाणे युवराज व विवेक बनसोडे हे सामाजिक कार्यकर्ते, आमच्या बहुजयहिताय सार्वजनिक ग्रंथालय वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष आमचे गुरुवर्य रामकृष्ण वाघमारे सर, त्याचप्रमाणे आमच्या बहुजयहिताय संघाचे सर्व कार्यकारिणी पदाधिकारी, महिला संघाच्या सर्व पदाधिकारी, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज आपल्या प्रबुद्ध प्रेरणा विहारामध्ये वर्षावासानिमित्त आपण भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक भीमराव घाटे सर यांना निमंत्रित केलेलं होतं. आपल्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी उपस्थित झाले आणि अतिशय अभ्यासपूर्वक असं त्यांनी बौद्धांची आचारसंहिता यावर आपलं प्रवचन दिलेलं आहे. वेळ कमी पडलेला आहे. वास्तविक पाहता हा विषय खूप मोठा आहे आणि हा विषय मी घेणार होतो, परंतु त्याचा मी अभ्यासही सुरू केला होता. परंतु जेव्हा रोकडे सरांनी सांगितलं की विषय बौद्धांची आचारसंहिता आहे, मी म्हटलं ठीक आहे, आपण दुसरा विषय घेऊन पुन्हा त्याचा अभ्यास करून, कारण काय होतं आपले जे उपासक आहेत त्यांना मला जास्तीत जास्त संधी द्यावीशी वाटते. आमच्या महिला भगिनी आहेत त्यांनासुद्धा संधी द्यायला पाहिजे. मला जरी वेळ मिळाला नाही तरी मी केव्हाही, मी अध्यक्ष आहे, माझ्या हातामध्ये आहे, मी केव्हाही करू शकतो, परंतु उपासकांना नाराज करता येणार नाही. आमचे नाकले साहेब आहे, माझी वाट बघून आहेत, कधी मला संधी मिळते. तर बौद्धांची आचारसंहिता गेल्या 6 तारखेला ज्या केंद्रीय शिक्षिका आहेत टेकडे आहे ना, नाही रेखा ढेकळे हां
यांनी प्रबुद्ध महिला संघावर एक लिंक पाठवली आणि त्याच्यावर प्रोफेसर भटकर हे सांगलीला असतात. त्यांनी अशा विषयावर ह्या बौद्धांची आचारसंहितावर 1.5 तास ऑनलाईन हे प्रवचन दिलेलं आहे. माझ्या पत्नीने आम्ही दोघांनी आम्ही रात्री 10:30 नंतर भोजन केलं आणि ही बौद्धांची आचारसंहिता आम्ही खूप शांतपणे ऐकली. खरोखर त्यांनीसुद्धा खूप अभ्यासपूर्ण असं ते बौद्धांची आचारसंहिता दिली. त्याच्यानंतर काल एक अलकाताई केंद्रीय शिक्षिका आहे त्यांच्या भारतीय बौद्ध महासभेच्या अलकाताई टेकाडे यांनी या विषयावरती बौद्धांची आचारसंहिता हे मी काल यूट्यूबवरती ऐकलं. खरंच हा विषय खूप मोठा होता. काटे सरांनी खूप अभ्यासपूर्ण आपल्याला त्याचं प्रवचन दिलेलं आहे. वास्तविक पाहता याचा सारांश 4 आर्य सत्य अष्टांगिक मार्ग बाबासाहेबांनी एवढ्या कष्टाने आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या 14 ऑक्टोबर 1956ला. ह्या सर्व आचरण करणेच बौद्धांची आचारसंहिता आहे. त्या दिवशी भंते उपाली यांनीसुद्धा वस्तुस्थितीवरती जे प्रवचन धम्मदेशना दिली तर ही बौद्धांची आचारसंहिताच आहे. आपण जेव्हा घरातून निघतो विहारात येतो, विहारात आल्यानंतर जे आपण ज्याप्रमाणे आपण ह्या ठिकाणी वागत असतो किंवा जे आचरण करत असतो हे आचरणच आपल्याला बौद्धांची आचारसंहितामध्ये येत असतं. वेळ झालेला आहे. मी अधिक न बोलता मी घाटे सरांना विनंती करेल की पुन्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही तुम्हाला निमंत्रित करूया आणि आम्ही तुमचं प्रवचन ऐकूया. तेव्हा मी संघातर्फे घाटे सर त्याचप्रमाणे मोहनदादा रोकडे यांचं खूप खूप धन्यवाद करतो. त्याचप्रमाणे आमचे युवक बनसोडे आणि युवराज बनसोडे यांचंही खूप खूप अभिनंदन करतो. आणि आपल्या अस्थिक कलशाच्या कार्यक्रमाला आम्ही जास्तीत जास्त विहाराचे उपासक उपस्थित राहू अशी ग्वाही देतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. वसंतात येतो फुलांना बहार, तेव्हा फांद्याच होतात त्यांचा आधार. वसंतात येतो फुलांना बहार, तेव्हा फांद्याच होतात त्यांचा आधार. श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजेत आभार. मानलेच पाहिजेत सर्वांचे आभार. तर मी विजय नाकले सरांना विनंती करते त्यांनी सर्वांचे आभार मानावे. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच आजचे वक्ते तसेच रोकडे साहेब आपल्या सर्वांना तसेच उपस्थित सर्व उपासक उपासिका यांना सप्रेम जय भीम. आज अचानक आजच्या साप्ताहिक वंदने आभाराचं काम माझ्याकडे सोपवलं त्याबद्दल मी अध्यक्षांचा आभारी आहे. खरं बघता तर क्षणोक्षणामध्ये जी मनाची लाटणी देऊन आपण विहाराकडे वळतो आणि आपले जे संस्कार आपल्यामध्ये घडले आणि त्या संस्कारानुरूप आपण आचरण करतो हीच खरी आचारसंहिता आहे. आपल्या सर्वप्रथम भगवंतांनी याच्यासाठी माणूस याला केंद्रबिंदू मानला आहे आणि त्याच्या मनावर जे होणारे संस्कार आहे हे संस्कारच माणसाला घडवतात आणि हे संस्कार आपल्याला आपल्या आईवडिलाकडून आपल्या जे आपले नातेसंबंध आहे आपल्या घरामध्ये जी कणी वावरणारे आहे याच्यातून आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी हे संस्कार मिळत असतात. आणि तशाच पद्धतीनं जे सामाजिक कार्यकर्ते आहेत तसेच विहारातील कार्यकारिणी आहे आणि आपले शेजारी पाजारी प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला संस्कार घडत असतात. परंतु ते संस्कार आपण कशा पद्धतीनं घेऊन आपल्या जीवनाचं सोनं करतो आणि ते आचरणात आणतो ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. तेव्हा सर्वप्रथम आज आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अवचरे साहेब यांनी स्वीकारले आणि ते खरंच बऱ्याच वेळेला त्यांचं आक्षेप असतो की त्यांना वेळ भेटत नाही. परंतु त्यांनी मोठेपणाची भूमिका काय विहाराचे अध्यक्ष असून एवढ्या वर्षापासून ते विहाराचे अध्यक्ष आहे तर कशा पद्धतीने ते सर्वसामान्याला सांभाळून घेतात आणि त्यांना समोर जाण्याचा मार्ग मोकळा करून देतात
तेव्हा मी संघाच्या वतीनं सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. तर जोरदार टाळ्याने त्यांचं आभार मानायला पाहिजे आपण. धन्यवाद साहेब. त्यानंतर आपल्याला आज जे वक्ते लाभलेले आहे भीमराव घाटे सर, हा विषय जो आहे बुद्धाची आचारसंहिता, त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं व्यावहारिकदृष्ट्या कशा पद्धतीनं आपलं आचरण होत असते आणि आपण त्याच्यासाठी कसं वागलं पाहिजे आणि आपले संस्कार आपल्या छोट्या मुलावर कसे केले पाहिजे, फार चांगल्या पद्धतीनं त्यांनी अभ्यासपूर्ण आपल्यासमोर मांडले आहेत. तेव्हा संघाच्या वतीनं मी त्यांचेसुद्धा आभार मानतो. तर जोरदार टाळ्याने त्यांचेसुद्धा आभार मानायला पाहिजे. तसेच काल, आज आणि उद्या हा उपक्रम जो अध्यक्षांनी राबवलेला आहे आणि याच्यातून नित्यनेमाने रणनवरे साहेब फार चांगला अभ्यासपूर्ण आपल्याला त्याची माहिती देतात. समोर काय, आज काय आणि काल झालेले काय आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, त्यांचा नित्यनेमानेच आम्हाला संस्कार लावत असतात आणि ह्याच बऱ्याचशा गोष्टी आपल्याला संस्कारानुरूप आपण आपल्यामध्ये आचरण करायला पाहिजे. तेव्हा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार काय झाले पाहिजे. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण गीतानी करतो, तेव्हा पोपट मोरे साहेबांनी फार चांगल्या पद्धतीने गीत गाऊन या कार्यक्रमाची चांगली सुरुवात केली. तेव्हा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शिवाय आज त्यांनी आपल्याला अल्पोहारसुद्धा दिलेला आहे, तेव्हा त्यांच्यासाठी 3दा टाळ्या आपण करून घेऊया. तसेच सूत्रसंचालनकर्त्या बारातेताई फार चांगल्या पद्धतीनं कोण्याही कार्यक्रमाचं नियोजन करणं, सूत्रसंचालन करून कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीनं वळण लावणं हे फार महत्त्वाचं. तेव्हा संघाच्या वतीनं त्यांचे पण मी आभार मानतो. तेव्हा टाळ्याने त्यांचे पण सुद्धा आभार मानायला पाहिजे. सोबतच भारतीय बौद्ध महासभा रोकडे साहेब यांनी सुद्धा इथं उपस्थिती दिली, तेव्हा त्यांना सुद्धा जोरदार टाळ्याने त्यांचे आभार मानायला पाहिजे. तसेच विवेक बनसोड आणि राज बनसोड साहेब आपल्या विहारामध्ये उपस्थित झाले आणि 10 तारखेला जो अस्थिकलश येत आहे, तर साहेब अध्यक्षांनी आमच्या ग्वाही दिलीच आहे. खरंच या परिसरातील जेवढे पण बंधू उपासक उपासिका आहेत त्या कार्यक्रमाला हजर होतील, तेव्हा त्यांचेसुद्धा मी संघाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि त्यानंतर सर्वप्रथम आपण आपली उपस्थिती इथे दर्शवली, तेव्हा आपल्या सर्वांचे मी संघाच्या वतीनं आभार मानतो. स्वतःसाठी जोरदार टाळ्याने आपल्याला धन्यवाद साहेब. यानंतर पुढचा कार्यक्रम सूत्रसंचालन करतील, बारातेताई करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद साहेब. नाखले साहेबांनी सुद्धा अचानक त्यांचं नाव जाहीर केलं आणि सर्वांचे आभार मानले खूप सुंदररित्या. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या. आणि दरवेळेस आपले दळवी सतीश दळवी नेहमी आपले सगळे फोटो कैद करत असतात आणि सगळ्यांना व्हॉट्सॲपवर पाठवतात. तर त्यांचेसुद्धा खूप आभार. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या. सर्वांना सप्रेम जय भीम. या ठिकाणी खरोखर अतिशय चांगलं घाटे साहेबांनी प्रवचन केलेलं आहे. आपण ते चांगल्या प्रकारे ग्रहण केलेलं आहे. खरोखरच मी त्यांना फार पहिल्यापासून ओळखतो, तर त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. बंधूंनो, या ठिकाणी एक लेखक आलेले आहे, ते खरोखरच अतिशय चांगलं काम करणार आहे आणि आनंदराज आंबेडकर यांच्याबरोबर तो नेहमी सतत काम करत असतो. ते आनंदराज हे आमचे विवेक बनसोडे आहेत. एकदम तरुण मुलगा आहे, त्यांना अभ्यासपूर्ण पुस्तक हे त्यांनी लिहिलेलं आहे. अस्मितेची लढाई, त्याचं वास्तव्य वरती लिहिले. महाराजांचे अस्तित्व, 1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमा या नावाचे पुस्तक त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. भयंकर अभ्यासपूर्ण लिहिलेलं आहे आणि हे पुस्तक सगळ्यांच्याकडे असायला पाहिजे. तेव्हा हे पुस्तक ज्यांनी लिहिलेलं आहे विवेक बनसोडे यांना विनंती करतो की आपण लिहिलेलं पुस्तक आपल्याच शुभास्ते आपण अध्यक्षांना करावं, अर्पण करावं संघाला आणि संघामध्ये दिलेलं आहे प्रत्येकाने वाचवायची विनंती करतो.
जे वक्ते घाटे सर, त्यांचा सत्कार आजचे अध्यक्ष अवसरे सर करतील. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या. तसेच रोकडे सरांचा सत्कार रणवरे साहेब करतील. टाळ्या. पोपट मोरे सरांचा सत्कार अध्यक्ष आजचे करतील. हां, आज त्यांचं स्वागत गीत पण सुंदर झालेलं आहे आणि त्यांच्याकडे नाश्ता आहे. तसेच आजचे जे अध्यक्ष आहेत अवसरे सर, त्यांचा सत्कार विजय नाखले करतील.